सावरकरांनी धर्माच्या चिकित्सा केल्या पण धर्माचा द्वेष केला नाही. सावरकर म्हणायचे दुर्बळांच्या अहिंसेला अर्थच नाहीये. म्हणजे तुम्ही स्वतः दुबळे आहात आणि तुम्ही म्हणतात की आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत. सावरकर काय म्हणले की तुम्ही इथे खितपत पडू नका, इथून सुटून परत मायभूमी गाठा. ते शहाणपणाचं ठरेल. ज्या अटी तुम्हाला मान्य करता येत आहेत, ज्या देश विघातक नाहीये त्या तुम्ही मान्य करा आणि इथून सुटा. परत एकदा तुम्ही मायभूमीत पोहोचल्यावर मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही की तुम्हाला काय करायचं. कुठली मागणी सावरकरांची मान्य झाली? हे म्हणतात माफीनामे पाठवले. कुठली मागणी मान्य झाली सावरकरांची? कुठलीही मागणी मान्य झाली नाही. शस्त्र आपल्या हातात आलं, आपलं सैन्यबळ उभं राहिलं तर हे स्वातंत्र्य आपल्याला लवकर मिळू शकतं. मिळालेलं स्वातंत्र्य आपण टिकवून ठेवू शकतो. मग तुम्ही टू नेशन थेअरीचे जनक म्हणजे द्विराष्ट्रवादाचे जनक म्हणतात सावरकरांना, पण सावरकरांनी हे मान्य केलं म्हणजे त्याचं समर्थन केलं असं होत नाही. ट्विक टॉकमध्ये आपलं स्वागत आहे. देशाला घडवण्यासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या भावना आहेत प्रेम, करुणा, सहानुभूती व एकता. पण त्याचबरोबर जरुरी आहेत साहस, धैर्य, सहनशीलता आणि निर्णय क्षमता. याच सद्गुणांनी युक्त असणारे खास कुटुंबातील एक खास व्यक्ती आज आपल्याबरोबर आहेत. श्री सात्यकी अशोक सावरकर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. कशा आहात आपण? मी छान आहे. खूप दिवसांनी भेट झाली आपली. हो, खरं तर डॉक्टरांची वेळ घ्यायला वेळ लागतो, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः डॉक्टर असल्यामुळे आपली भेट लांबली, पण हरकत नाही. उत्तम आहे. आणि सध्या सगळ्यांना उन्हाळ्या आधीच उन्हाळा जाणवू लागलेला आहे. खरंच आहे. निवडणुकांचं वातावरण तापतंय आणि त्यातच स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट येऊ घातलाय. खरंच आहे. त्याच्यामुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. येस येस. भारत हा देश खूप मोठा आहे, लोकसंख्या खूप मोठी आहे, अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, विभिन्न संस्कृती आहेत. त्यामुळे अर्थातच लोकांचा हिंदू धर्माकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगवेगळा आहे. बरोबर. आता सावरकरांचं हिंदुत्व म्हणलं तर समाजातील काही घटक असे आहेत की ज्यांना तिरस्कार किंवा भीती व्यक्त करतात ते. तर सावरकरांचं हिंदुत्व हे आपल्याला सोप्या भाषेत त्याची व्याख्या कशी सांगता येईल किंवा ते इतर हिंदुत्ववादी परिभाषांपेक्षा कसं वेगळं आहे? सांगतो. मुळात सावरकरांचं हिंदुत्व समजून घेण्यासाठी आपल्याला सावरकरांनी हिंदू कोणाला म्हटलेलं आहे ते समजून घ्यावं लागेल. मुळात हिंदू हा शब्द सावरकर म्हणतात की आपल्याला कोणीतरी दिलेला आहे हे ते मान्य करतात, परकीयांनी दिलेला आहे, आणि तो एका शब्दाचा अपभ्रंश आहे. तर तो मूळ शब्द कुठला? तर तो सिंधू. ज्या नदीच्या किनारी ही आपली संस्कृती वसली, तिथनं वाढत गेली, त्या प्रदेशाला सिंधू प्रदेश म्हणून ओळखलं जायचं किंवा सिंधुस्थान म्हणून ओळखलं जायचं. तिथल्या रहिवाशांना सिंधू म्हटलं जायचं. बरोबर. आता सिंधूचा अपभ्रंश होत हिंदू होत गेला असं तात्याराव प्रतिपादन करतात. त्यामुळे मुळात जर हिंदू हे कोण आहेत हा विचार आपल्याला करायचा असेल, हे लक्षात घ्यायचं असेल, तर हिंदू हे कुठल्या एका धर्माचे नाहीत, तर ते भूगोलवाचक शब्द आहे. म्हणजे तो एक समूह आहे. त्या प्रदेशात राहणारी लोक ती हिंदू आहेत. आता अनेक शब्दांचे अपभ्रंश झालेले आपण बघतो. सप्ताहाचा हप्ता होतो, साधी गोष्ट आहे, आज आपण तो वापरतो. केहरीचं केसरी, म्हणजे हे सावरकरांनीच दिलेली उदाहरणं आहेत. बरोबर. त्याप्रमाणे आहे सरस्वतीचा उल्लेख हरहवती झालेला, म्हणजे सचा अपभ्रंश झालेला आहे ह, मग तो सिंधूचा हिंदू झाला. आता त्यावेळेला एवढ्या प्राचीन काळात आता तुम्ही माझी जगाला ओळख करून देता ती सात्यकी सावरकर म्हणून करून देता. तुम्ही उद्या जगाला माझी ओळख अमित सावरकर करून दिली किंवा सुमित सावरकर करून दिली, तर जग मला सुमित सावरकर नावाने ओळखणार आहे. मग आपल्याशी ज्या ज्या देशांचे व्यापार चालायचे त्या त्या देशांना आपली ओळख सिंधू किंवा हिंदू म्हणून होती. तीच ओळख त्यांनी अन्य जगताला करून दिली. त्याच्यामुळे पहिली गोष्ट ही आपल्या मनात आपण ठासून घेतली पाहिजे की आपण कोणी कमी नाही, आपण कोणी उणे नाही, आपण कोणाचे गुलाम आहेत म्हणून आपल्याला हिंदू म्हणतात अशातला भाग नाही. तर तिथे राहणारी लोक आहेत, सिंधू संस्कृतीच्या तीरी ज्यांनी ती वसवली तिथल्या समूहाला हिंदू म्हणतात. बरोबर. आता हा झाला एक भाग. हा तर प्राचीन काळी म्हणजे ढोबळमानाने आपण धरलं तर 5000 वर्ष असं धरू शकतो. आताच्या युगात हिंदू कोणाला म्हणायचं?
म्हणजे तात्यांनी जी व्याख्या केली आजपासून 100 वर्षांपूर्वी त्यांनी व्याख्या केली हिंदू शब्दाची, तर त्याच्या आधी देखील 100 व्याख्या हिंदू शब्दाच्या होत्या, पण त्या काही प्रमाणात अपरिपूर्ण होत्या किंवा जास्तीच्या होत्या. म्हणून सावरकरांना वाटलं की हा जो सगळा समाज आहे त्याला एका बंधनात जर ठेवायचा असेल की एक डेफिनेट काहीतरी हिंदू म्हणून त्यांनी व्याख्या केली की आसिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवैर हिंदू इति स्मृतः. म्हणजे सिंधू नदीच्या किनाऱ्यापासून खाली सिंधू तटापर्यंत भारत ही ज्याची पितृभूमी आहे आणि ज्याची पुण्यभूमी आहे तो हिंदू. इतकी साधी सरळ व्याख्या आहे त्यांची. आणि 2 निकष आहेत. पहिला आहे तुमचा पितृभूचा आणि दुसरा आहे पुण्यभूचा. पितृभू म्हणजे काय तर पितरांची भूमी. आता ती पितर फक्त माझी पितर नाहीत, म्हणजे सावरकरांनी व्याख्या केली म्हणून त्यांची पितर नाहीत, तर तुमची आणि आमची पितर म्हणजे पूर्वज. बरोबर, तुम्ही पूर्वज शब्द हा बरोबर शब्द आहे की तुमचे आमचे जे सामायिक पूर्वज आहेत तर ते कोण होते, तर तेच ती लोक होती की ज्यांनी आपली संस्कृती बसवली. म्हणजे कदाचित माझे आजोबा तुमचे आजोबा यांची एकमेकांची ओळख नसेल, पण त्या दोघांचे पूर्वज सामायिक आहेत. बरोबर. पूर्वीच्या काळी ते अनुलोम प्रतिलोम विवाह होत गेले, त्याच्यातनं अनेक पिढ्या जन्माला आल्या. बरोबर. म्हणजे सावरकर उदाहरण देतात की महाभारतातला जो महापराक्रमी भीम त्याचा विवाह राक्षस कन्येशी झाला होता. म्हणजे राक्षसगण मनुष्यगण असे विवाह होत गेले. मग कुठे राहिल्या जाती, कुठला आलाय वर्ण, तुमचं आमचं रक्त समान आहे. ते आपले पूर्वज ते सामायिक एकच आहेत. म्हणून त्यांची जी भूमी ती वारसा अधिकाराने माझी भूमी आहे. माझ्या पितरांची जी भूमी पितृभू तीच माझी भूमी आहे. उद्या उठून इथनं पुण्यातनं उठून मी उद्या अमेरिकेला गेलो, तिकडे माझं पुढचं आयुष्य व्यतीत केलं, माझी पुढची पिढी तिकडे निर्माण झाली समजा, तरी मी हिंदूचा हिंदू राहतो का? कारण का माझ्या पूर्वजांची भूमी हीच आहे ना, त्यांचा वारस म्हणून माझी ही भूमी आहे. त्या नात्याने मी हिंदू आहे. माझी पुढची पिढी देखील हिंदूच असणार, कारण त्यांचेही सामायिक पूर्वज तेच आहेत. त्यामुळे हा एक निकष झाला पितृभूचा. दुसरा निकष आहे तो पुण्यभूचा आहे. पुण्यभू. आता बऱ्याच लोकांना काय वाटतं की पुण्यभू म्हणजे ज्याच्या मनात आपल्या भारताविषयी पुण्यभाव असेल तो हिंदू. असं सावरकर अशी व्याख्या करणं शक्य नव्हतं. इतकी चुकीची व्याख्या ते करणं शक्य नव्हतं. पुण्यभू म्हणजे आता इंग्लिशमध्ये त्याच्यात जवळ जाणारा शब्द आहे होली लँड. तुमचा धर्म तुमचं तत्वज्ञान हे कुठल्या भूमीत जन्माला आलेलं आहे त्या धर्माचे अनुयायी हे हिंदू म्हणून घेऊ शकतात. आता भारताचा विचार केला तर भारतात अनेक धर्म निर्माण झाले. सावरकर त्यांना धर्म म्हणतात. का धर्म म्हणतात तर त्यांची स्वतःची तत्वज्ञानं आहेत, त्यांचे स्वतःचे ग्रंथ आहेत. त्याच्यात एखादी उपासना पद्धत स्वीकारायची किंवा नाकारायची अनुमती आहे, त्याच्यात शिस्त आहे, त्याच्यात नियम आहे, हे सगळं आहे. म्हणजे एका धर्मग्रंथात जे काय असतं ते सगळं ह्या तत्वज्ञानांमध्ये आहे, हे मान्य करतात सावरकर. म्हणजे भारतात तुम्ही विचार केला तर वैदिक आहेत, अवैदिक आहेत, जसे की शीख झाले, जसे की बौद्ध झाले, जसे की जैन झाले, लिंगायत आहेत. अनेक 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 तत्वज्ञानं ही भारतात जन्माला आलेली आहेत. या सगळ्या तत्वज्ञानांचं अनुसरण करणारे अनुयायी हे सगळे हिंदू आहेत. पितृभू पुण्यभू. म्हणजे ह्याच्यातून वगळले कोण जातात तर पारशी वगळले जातात, ज्यू वगळले जातात, ख्रिश्चन वगळले जातात आणि मुसलमान वगळले जातात. पण ते वगळले जातात याला सावरकरांचा निरुपाय आहे, कारण त्यांना हिंदू शब्दाची व्याख्या करायची होती. आणि पुन्हा सांगतो, हिंदू शब्दाची व्याख्या म्हणजे कुठल्या देशभक्त शब्दाची व्याख्या नाही. हिंदू हा हिंदू आहे. मग त्याच्यात जसे ज्ञानी माणसं आले तशी अडाणी पण आली. जसं आरक्षी दल म्हणजे पोलीस आले तसे चोर आले, जसे सज्जन आले तसे दुर्जन आले. हिंदूंमध्ये सगळेच आहेत. बरोबर. चोर आहेत म्हणून पोलीस आहेत, सगळेच आहेत की. पण ते सगळे हिंदू आहेत ना. तात्यांच्या व्याख्येप्रमाणे हिंदू आहेत. न्यायालयाच्या व्याख्येप्रमाणे देखील ते हिंदूच आहेत. न्यायालय उलट म्हणतं जे ख्रिश्चन नाही, जे मुस्लिम नाहीत,
जे पारशी नाहीत, ज्यू नाहीत, ते हिंदू आहेत. म्हणजे न्यायालयाची व्याख्या नाही रे आहे, सावरकर यांची व्याख्या आहे रे आहे. म्हणजे जे इन्क्लुझिव्हनेस ज्याला म्हणतो आपण. इन्क्लुझिव्हनेस, राईट. तर हा सावरकरांचा हिंदू आहे. ठीक आहे. मग त्यांचं हिंदुत्व काय आहे, तर या हिंदूंचे एकत्व आणि त्यांच्या राजकीय अधिकाराचं संरक्षण, दोन गोष्टी आहेत त्याच्यात वेगवेगळ्या. बरोबर. हिंदुत्व ज्याला आपण म्हणतो की आजकालच्या भाषेत आपल्याला वाटतं की खूपच ॲग्रेसिव्ह असं, की आमचा धर्म आम्ही तुमच्यावर लादणार, आमचा धर्म हा राष्ट्रीय धर्म होणार, तुमच्या धर्माची तुम्हाला तिथे उपासना करता येणार नाही, तुमच्या धर्माचं शिक्षण तुम्हाला घेता येणार नाही, तुमच्यावर आम्ही बंदी घालणार, तुम्हाला मतदानाचा अधिकार, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारणार, असं काहीही नाहीये सावरकरांचं हिंदुत्व. ते हिंदूंमधलं एकत्व आहे. हो. त्याच्यात कुठल्याही धर्माचा द्वेष नाही. सावरकरांनी धर्माच्या चिकित्सा केल्या, पण धर्माचा द्वेष केला नाही. बरोबर. चिकित्सा करणं आणि द्वेष करणं ह्याच्यात फरक आहे. फरक आहे. ठीक आहे. तर हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे एकत्व. आता हे एकत्व कसं, तर समान रक्त असतं, तुमच्या आमच्यात एकच रक्त खेळतंय. जे मध्ये मी उदाहरण दिलं, आपली पितृभूमी, ते आपले पूर्वज, हे एकच आहे. त्यांच्या अंगात जे रक्त खेळत होतं ते आपल्या अंगात खेळतंय. बरोबर. मग हे समान रक्त आहे, आपल्याला समान इतिहास आहे. म्हणजे आज पुण्यात बसून मी ज्या वेळेला महाराणा प्रतापांवर वाचत असतो तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून येतो की काय लढाया लढल्यात, काय अद्वितीय पराक्रम गाजवला. तसंच राजस्थानमध्ये बसून एखादा माणूस शिवाजी महाराजांवर सिनेमा बघत असेल तर त्यालाही वाटतं की वाह, राजा असावा तर असा. म्हणजे माझा आणि ते राजस्थानमध्ये बसलेल्या माणसाचा इतिहास सारखा झाला. आम्हाला दोघेही वंदनीय आहेत, आम्हाला दोघेही आदरणीय आहेत. दूर आसाममध्ये जन्माला आलेला, लढलेला लाचित बडफुकन आम्ही शिरोधार्य मानतो. आपल्याला पराक्रमी पुरुषांबरोबर संत मंडळींची परंपरा आहे. हो. इथले महाराष्ट्रातले संत नामदेव आपण म्हणतो पंजाबात गेले, तिथे ते आदरणीय मानले जातात. मग हा आमचा समान इतिहास झाला की नाही. बरोबर. एकमेकांबद्दल द्वेष नाही, एकमेकांबद्दल आदर आहे. आता ज्या निर्मोही आखाड्याचं आपण नाव घेतो, अयोध्येच्या प्रकरणात ज्या निर्मोही आखाड्याने जे मंदिराचं संरक्षण केलं, समर्थ रामदास स्वामी हे त्या निर्मोही आखाड्याचे आहेत. हो. मग ते आहेत ना वंदनीय आमच्यासाठी. बरोबर आहे. तुकोबाराय आमच्यासाठी वंदनीय आहेतच ना. मग हा आमचा समान इतिहास आहे, हे आमचे अभिमान बिंदू आहेत. म्हणजे जो आपला गैरसमज आहे काही लोकांचा की हिंदुत्व म्हणजे जे तुम्ही 4 धर्म सांगितले त्यांच्या विरोधात उभं केलेलं एक कन्सेप्ट आहे, असं काही नाहीये. ते नाहीये ना. कारण हे हिंदूंचं एकत्व दाखवायची वेळ तेव्हा होती. कारण का त्यांच्या राजकीय अधिकारांवर गदा येत होती. राजकीय अधिकारांवर. आता कसं, स्वातंत्र्यपूर्व काळात मग त्यांच्या राजकीय अधिकाराचं संरक्षण करणं हे कर्तव्य समजलं सावरकरांनी. बरोबर. सावरकर हा माणूस मानवतावादी होता. हो. ज्याच्या अधिकारावर गदा येत असेल त्याच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत. बरोबर. भारताचं स्वातंत्र्य धोक्यात होतं, त्याच्यावर ब्रिटिश आधिपत्य होतं, भारतीयांवर गदा होती, म्हणून सावरकर भारतीयांच्या बाजूने उभे ठाकले. जे नैसर्गिक आहे. बरोबर आहे. कुठल्याही देशवासी हेच करेल. आपल्या राष्ट्रावर परचक्र आलेलं आहे हे त्याला सहन होणार नाही. शिवाजी महाराजांचं उदाहरण तेच सांगतं. छत्रपती शंभूराजांचं उदाहरण तेच सांगतं. बरोबर आहे. परचक्र आपण सहन करू शकत नाही, सहन करून घेणार नाही. म्हणून तर आज सैन्य दल आहे. हो, खरंच आहे. बरोबर. अहिंसावादी असलं असं सैन्य दल नसलं असतं. अर्थात नाही. सावरकरांचं काय सगळ्या अगदी हिंसेला पाठिंबा नव्हता. बरोबर आहे. ते सावरकर म्हणायचे दुर्बळांच्या अहिंसेला अर्थच नाहीये. म्हणजे तुम्ही स्वतः दुबळे आहात आणि तुम्ही म्हणतात की आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत, तर त्या गोष्टीला काय अर्थच नाहीये. कारण तुमच्यावर झडप घालायला तुमचे शत्रू टपलेले आहेत. ते तुम्हाला जगूच देणार नाही. तुम्हाला शस्त्र, तुमची इच्छा असो किंवा नसो, हातात घ्यावंच लागणार. तुमच्या संरक्षणासाठी तुम्हाला लढावंच लागणार. मग ह्यांच्या राजकीय अधिकारावर गदा आली तर मी हिंदूंच्या बाजूने उभा राहणार. बरोबर. कारण का त्यावेळेला जी काँग्रेसची नीती चाललेली होती आणि विभाजनवादी शक्ती जसं मुस्लिम लीग आहे त्यांची जी नीती चालली होती, हे परस्परांच्या सहकार्याने जर त्याच्यात नाश कोणाचा होत असेल तर तो हिंदूंचा होत होता. बरोबर आहे. अहित कोणाचं साधलं जाणार होतं तर ते हिंदूंचं होतं. कारण का मूळ झगडा हा होता की सत्तेत वाटेकरी आणि किती प्रमाण. सावरकर
काय म्हणाले होते की मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्यायला मी तयार आहे, पण त्यापेक्षा अधिक त्यांनी मागू नये. हिंदू सुद्धा या देशात बहुसंख्या आहेत, पण हिंदूंनी विशेष अधिकार मागू नयेत. ते बहुसंख्या आहेत हा त्यांचा दोष नाही आणि गुण नाही, म्हणून त्यांनी विशेष अधिकार मागता कामा नये. तद्वतच मुसलमानांनी पण वागता कामा नये की आम्हाला विशेष अधिकार द्या. काँग्रेस हे द्यायला तयार झाली, फाळणीची बीजे तिकडनं रोवली गेली. आणि म्हणून सावरकरांचं हिंदुत्व हे आहे की राजकीय अधिकारांचं संरक्षण. 80% लोकसंख्या आहे तर त्यांना 80% अधिकार, 20% लोकसंख्या आहे तर त्यांना 20% अधिकार, शिवाय समसमान वागणूक. कुठल्याही व्यक्तीला त्याची जात कुठली आहे, त्याचा धर्म कुठला आहे, त्याचं लिंग कुठलं आहे हे बघूच नका म्हणले सावरकर. सगळ्यांना समानतेने वागवा, तर ते खरं भारतीयत्व होईल. तर हे सगळं हिंदुत्व आहे. समजावायला वेळ कमी पडेल आपल्याला कदाचित, पण हे आहे. नाही खरं आहेत. आता राजकीय विषय निघाला. आता नुकताच एक चित्रपट आता प्रदर्शित पण होणार आहे. तर परत एकदा सावरकर विरुद्ध गांधी असा वाद पेटलेला आहे. तर वीर सावरकरांचं कार्य एवढं मोठं आहे, पण दरवेळी त्यांची प्रतिमा गांधी विरोधी अशीच पोर्ट्रे केली जाते. तर याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझ्या मते पोर्ट्रे करण्यापेक्षा सावरकरांनी जी गांधींची असू दे किंवा काँग्रेसची असू दे किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीची, जी व्यक्ती भारतीय राजकारणात, भारतीय समाजकारणात प्रभावशाली आहे, अशा व्यक्तीचे चुकीचे निर्णय, त्या निर्णयांविरोधात सावरकरांनी नेहमीच टीका केलेली आहे. आणि त्याच्यात चुकीचं काहीच नाही. म्हणजे सावरकर हे फक्त गांधी विरोधी दाखवणे हा उद्देश नसावा. सावरकर हे देशभक्त कसे होते आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी कसे लढले हा उद्देश असावा. आणि माझ्या मते चित्रपट अजून यायचा आहे, एका आठवड्यात तो येईलच आपल्या भेटीला, आणि त्याच्यात बहुतांश चित्र स्पष्ट होईल. बरोबर. गांधीजींवर त्यांनी तेवढीच टीका केलेली आहे जेवढी त्यांना एखाद्या निर्णयाबाबत गांधीजींच्या तो निर्णय चूक वाटला, तेवढ्या निर्णयावरच टीका केलेली आहे. लोकांना काय वाटतं की हाडवैर होतं दोघांचं, त्यांचं वैयक्तिक भांडणच नव्हतं काही. बरोबर. सावरकर आणि गांधीजी यांच्या भेटी अनेक वेळा झालेल्या आहेत. त्या इंग्लंडमध्ये झाल्यात, त्या रत्नागिरीमध्ये झाल्यात. या दोन्ही भेटींमध्ये परस्परांबद्दल आदरभाव व्यक्त केलेला आहे. ओके. इतकं सांगतो की तुम्हाला की कस्तुरबा गांधींचं ज्या वेळेला निधन झालं त्यावेळेला सावरकरांनी श्रद्धांजली अर्पण करणारं पत्र देखील पाठवलेलं आहे. आता जर हाडवैर असतं तर ते पाठवलं असतं का? नाही. किंवा गांधीजी एकदा उपोषणाला बसले होते, आमरण उपोषणाला. अच्छा. सावरकरांनी त्यांना तार केली आणि त्यांना सांगितलं तुमचं उपोषण त्वरित मागे घ्या. भारतीय जनता आता निर्णायकी अवस्थेत आहे, युद्धाचा काळ आहे, संक्रमणाचा काळ आहे, भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हा आपल्या दोघांचा उद्देश आहे. तुम्ही उपोषण सोडा, तुम्ही आता उपोषणाला बसू नका, ही ती वेळ नव्हे, तुमचा जीव धोक्यात येईल असं काही करू नका. बरोबर. इतका सहृदय माणूस, पण गांधीजींवर टीका केली हे होणार आहे. म्हणजे सावरकरांच्या धोरणांवरही टीका झाली, मोहम्मद अली जिन्नांच्या धोरणांवर टीका झाली. प्रत्येकाच्या धोरणांवर जी न पटणारी आहेत त्याच्यावर कोणी ना कोणी टीका केलेली आहे. तो टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामधलं जे युद्ध होतं ते केवळ राजकीय स्तरावरचं होतं, त्याला कोणीही वैयक्तिक हाडवैर म्हणून संबोधू नये इतकीच इच्छा आहे. माफी आणि माफीनामा या एकाच मुद्द्यावर वारंवार वाद काढला जातो, तर याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? निश्चित. आता सावरकर म्हणलं की वाद हे समीकरण झालेलं आहे, तर अनेक आरोप होत असतात. आणि ते असे आरोप आहेत ना की काही काही आरोप तर आता चावून चोथा झालेले आहेत, आणि काही काही आरोप आहेत त्यांना अर्थ नसतो कारण ते कमरेखालचे वार असतात. ठीक आहे, गलिच्छ आरोप केले जातात सावरकरांवर. पण हा जो आता आहे माफीनाम्याचा, तर सावरकरांनी विपुल लिखाण केलेलं आहे. त्यांचं चरित्र जे आहे माझी जन्मठेप, त्याच्यात यांनी या तथाकथित जे आता विरोधक म्हणतात माफीनामे, त्याचा उल्लेख केलेला आहे. अच्छा. म्हणजे स्वतः सावरकरांनी कुठेही दडवून ठेवलं नाही की मी असे अर्ज केले सरकारकडे.
कारण सावरकर जरी त्यांना बॅरिस्टरची पदवी मिळाली नसली तरी ते बॅरिस्टर होते, अभ्यासक्रम पूर्ण केला होता, उत्तीर्ण झाले होते. त्यांना बॅरिस्टरीची पदवी नाकारली कारण का ब्रिटिश विरोधी कारवाया केल्या होत्या. साहजिक गोष्ट आहे ती. ब्रिटिश शासन तुम्हाला ती परवानगीच देणार नव्हतं. बरोबर. तुरुंगात ज्या वेळेला सावरकर होते त्यावेळेला ते एक राजकीय बंदिवान म्हणून तिकडे दाखल झाले होते. आता राजकीय बंदिवान हा कोणी चोर दरोडेखोर नसतो, त्याच्यापेक्षा वरचा त्याला वर्ग असतो. वेगळे वर्गात विभागले जायचे तिथले बंदिवान अंदमानचे. पण सावरकरांना मात्र त्यांचा वर्ग हा वेगळा असून देखील, राजकीय बंदिवानाचा असून देखील त्यांना एकांतवासाची शिक्षा दिली 6 महिने, खडाबेडीची शिक्षा दिली, दंडाबेडीची शिक्षा दिली, कोलूला जुंपलं. बरं, याच्या व्यतिरिक्त सावरकरांना राजकीय बंदिवान म्हणून लिहायला साधनं पुरवली गेली नाहीत, वाचायला साधनं पुरवली गेली नाहीत. त्या विरोधात देखील सावरकरांनी आवेदनं पाठवलेली आहेत, ज्याला याचिका म्हणतात. कुठल्याही प्रिझनरचा किंवा बंदिवानाचा तो मूलभूत अधिकार आहे की त्याला जर तुरुंगात एखादी सुविधा नाकारली गेली तर त्या विरोधात तो आवेदन पाठवू शकतो तुरुंग अधिकाऱ्याला. त्यांनी काय ऐकलं नाही तर अजून वरच्या पातळीवर हा अधिकार प्रत्येकाला आहे. त्या अधिकारा अंतर्गत सावरकरांनी आवेदनं पाठवलेली आहेत आणि त्या याचिका होत्या, त्या याचना नव्हे. 2 शब्दांमधला मोठा फरक येतो. दया याचना करणं आणि दया याचिका पाठवणं. त्यांच्या अधिकाराअंतर्गत जे जे काय होतं ते त्यांनी केलं. बरं, सावरकर एकटेच होते का? तर अंदमानात बंगाल, पंजाब या सगळ्या भागातनं आलेले क्रांतिकारक म्हणजे राजकीय बंदिवान तिथे होते. सावरकरांनी त्यांना काय उपदेश केला? तुम्ही आतापर्यंत महान काम केलेलं आहे देशासाठी, शासनाने तुम्हाला उगाच काळ्या पाण्याला धाडलेलं नाही. तुमच्या हातून काहीतरी मोठं काम झालेलं आहे म्हणून सरकार रुष्ट आहे तुमच्यावर, खार खाऊ नये, तुमचा इतर हिंदुस्थानशी संपर्क राहू नये अशी त्यांची इच्छा आहे म्हणून तुम्ही इकडे आलात. आपल्याला आठवतंय वासुदेव बळवंत फडकेंना एडनला पाठवलं, लोकमान्य टिळकांना मंडालेला पाठवलं आणि हे बाकीचे अलीपूर बॉम्ब्लास्ट प्रकरणात जे क्रांतिकारक होते किंवा गदर संघटनेचे होते त्यांना अंदमानला धाडलं. म्हणजे हिंदुस्थानच्या भूभागापासून दूर, जिथे त्यांना बातमी येणार नाही राजकारणाची, आपल्या देशाची, कोणाचीच. सावरकर काय म्हणले की तुम्ही इथे खितपत पडू नका, इथून सुटून जा, इथून सुटून परत मायभूमी गाठा. ते शहाणपणाचं ठरेल. ज्या अटी तुम्हाला मान्य करता येत आहेत, ज्या देश विघातक नाहीये त्या तुम्ही मान्य करा आणि इथून सुटा. परत एकदा तुम्ही मायभूमीत पोचल्यावर मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही की तुम्हाला काय करायचंय. तुमचा बाणाच तसा आहे कणखर, तुम्ही क्रांतीपासून लांब जाऊच शकत नाही. आणि अनेक क्रांतिकारकांनी अशी आवेदनं पाठवलेली आहेत. ब्रिटिशांनी बहुतेक जणांची आवेदनं मान्य केलेली आहेत, त्यांना सोडलेलं आहे, त्यांना परत भारतात आणलेलं आहे. अपवाद केवळ आणि केवळ सावरकर बंधूंचा आहे. कारण सावरकर बंधूंची धास्ती होती ब्रिटिशांना की उद्या ही मंडळी सुटून परत मायभूमीत गेली तर आपलं काही खरं नाही, ते तिथे परत एकदा सशस्त्र क्रांती उभारतील. या भीतीपोटी त्यांनी सोडलेलं नाही. कुठली मागणी सावरकरांची मान्य झाली? हे म्हणतात माफीनामे पाठवले. कुठली मागणी मान्य झाली सावरकरांची? कुठलीही मागणी मान्य झालेली नाही. सावरकरांवर अटी लादल्या गेल्या 1920 साली की तुम्हाला राजकारणात भाग घेता येणार नाही आणि रत्नागिरी सोडून जाता येणार नाही, नजरकैद. म्हणून मग त्या अटी सावरकरांनी मान्य केल्या आणि इकडनं त्यांची रवानगी झाली रत्नागिरीमध्ये. आणि तिथून देखील 1921 पासून 1937 सालपर्यंत सावरकर रत्नागिरीतच होते. 16 वर्ष. म्हणजे सगळी उमेदीची वर्ष त्या माणसाची ही एकाच ठिकाणी गेलेली आहेत. ब्रिटिशांच्या काय म्हणतो त्याला कडक पाळत जी असायची सतत 24 तास, त्या पाळतीखाली गेलेले आहेत. आणि तरी सुद्धा मिळेल त्या मार्गाने मी देशाची सेवा करीन हे ब्रीद सावरकरांनी स्वीकारलं होतं, अंगीकारलं होतं. आणि ते म्हणले का होईना, मला राजकारणात भाग घेण्याची परवानगी नाकारली ना, का होईना, मी रत्नागिरीत राहून जेवढी देशसेवा करता येईल तेवढी मी करेन. पण हा भाग आपण लक्षात घेत नाही, ते दुर्दैव आहे. हा समजावून सांगायला पाहिजे. खरंच आहे. आणि सावरकरांचे जे सैनिकीकरणाच्या बाबतीत जे विचार होते, म्हणजे त्यांना काही लोक तर रिक्रूट वीर पण म्हणतात. बरोबर आहे. त्या बाबतीत आपण काय खुलासा करू शकता? हा एक अत्यंत मी ज्याला म्हणलं ना की समजून न घेऊन केलेला आरोप आहे की सावरकरांनी ब्रिटिशांसाठी सैन्य भरती केली.
सावरकरांनी ब्रिटिशांचा फायदा व्हावा म्हणून सैन्य भरती केली नव्हती. बरोबर. मुळात सावरकरांची सैनिकीकरणाची मोहीम किंवा सैन्य भरतीची मोहीम असं त्याला आपण म्हणूया, ही सुरू झाली की त्यांची संपूर्ण मुक्तता झाल्यानंतर. मी 1937 साल सांगितलं तुम्हाला. 1937 साली सावरकर संपूर्ण बंधमुक्त झाले, त्यांना राजकारणात भाग घेण्याची परवानगी मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी सैनिकीकरणाचा धडाका लावलेला आहे. बरं, हे का सैन्य भरती करायची? तर अनेक उद्देश आहेत की सावरकर आपण म्हणतो की द्रष्टा माणूस होते, त्यांना वेळेच्या आधी कळायचं, याच्या मागे त्यांचा निश्चित अभ्यास होता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा. 1928 साली सावरकरांनी लेख लिहिलेले आहेत की दुसऱ्या महायुद्धाचे पडघम आता वाजू लागलेले आहेत, तर भारतीयांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या लाभासाठी ही परिस्थिती ती आपल्या लाभासाठी कशी बदलता येईल आणि आपलं स्वातंत्र्य लवकरात लवकर कसं मिळवता येईल. मग आपण म्हणतो की शस्त्रबळा वाचून तुम्हाला गत्यंतर नसतं, कारण जी दोन्ही महायुद्ध झालेली आहेत त्याच्यात संहारक शस्त्र वापरले गेलेली आहेत. म्हणजे आक्रमकांचे हेतू उधळून लावण्यासाठी देखील शस्त्र वापरलं गेलं. बरोबर आहे. आक्रमकांनीही वापरलं. दोन्ही बाजूनी तुम्हाला शस्त्रच वापरावं लागतं. मग ते शस्त्र तुमच्या हातात येणार कसं? मग तात्या काय म्हणाले की 1907-08 साली ज्या वेळेला मी इंग्लंडमध्ये होतो त्यावेळेला भारतात असलेल्या क्रांतिकारकांना मला छपवून ती शस्त्र पाठवावी लागत होती. छपवून आम्ही बॉम्ब बनवले, छपवून पिस्तूल आणली आणि मग तो कट उघडकीला येऊ नये म्हणून एवढी दक्षता पाळायला लागायची आम्हाला. त्याच्या विरोधी परिस्थिती आता निर्माण झाली का? तर दुसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे. ब्रिटिशांना सैनिकांची गरज आहे आणि आपल्याला स्वातंत्र्याची गरज आहे. शस्त्र आपल्या हातात आलं, आपलं सैन्यबळ उभं राहिलं तर हे स्वातंत्र्य आपल्याला लवकर मिळू शकतं. मिळालेलं स्वातंत्र्य आपण टिकवून ठेवू शकतो, कारण तुमच्या सीमा सुरक्षित नसतील तर कोणीही तुमच्यावर धाड मारू शकेल, पुन्हा एकदा तुम्ही पारतंत्र्यात जाल. म्हणून सावरकरांनी हिंदू तरुणांनो तुम्ही सैन्यात भरती व्हा असा उपदेश दिला आणि हे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी भाषण केलेलं आहे की लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. अच्छा. तर ते का केलेलं आहे की आज तुमची काव्य आहेत, आज तुमचं जे साहित्य आहे ह्याची नवनिर्मिती एक वेळ थांबली तरी चालेल, पण ती नवनिर्मिती पुढच्या पिढीने करावी म्हणून ते लेखणी धरणारे जे हात आहेत ना ते राहावेत म्हणून आज तुम्हाला ती मनगट वापरावी लागणार आहेत, ती शस्त्र वापरावी लागणार आहेत. आज ब्रिटिशांना गरज आहे ना, तुम्ही सैन्यात भरती व्हा, शस्त्र चालवण्याचा अनुभव घ्या, युद्धाचा अनुभव घ्या. भारताला स्वातंत्र्य मिळणार आज ना उद्या. ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याकडे आपलं उभं सैन्य पाहिजे. बरोबर. त्या योगे आपण पुन्हा पारतंत्र्यात जाणार नाही ही हे करू. आता लोक रिक्रुटवीर म्हणतात दुर्दैवाने, पण सावरकरांनी स्वतः आझाद हिंद सेनेलाच्या ह्याच्यासाठी देखील भरती केलेली आहे. हिंदू महासभा, सावरकर या सगळ्यांनी फौजेत भरती केलेली आहे लोकांना. तर एकट्या ब्रिटिशांसाठी नाही तर ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी भरती केलं होतं. हो. याच अनुषंगाने त्यामुळे अजून एक असा आरोप लावला जातो की सुरुवातीच्या काळात ते हिटलरला खूप सपोर्टिव्ह होते, ॲडॉल्फ हिटलर. असं नाही म्हणता येणार. सावरकरांची इनडायरेक्ट आरोप लावला जातो. हा, हिटलरवादी हा आरोप लावला जातो. फॅसिस्ट म्हणतात सावरकरांना काही जण. मुळात आपण हिटलरची व्यक्तिरेखा बघितली तर आपल्याला असं दिसून येईल की हिटलर हा स्वतः वर्णवर्चस्ववादी होता. त्या एका धर्मवेडाच म्हणता येईल किंवा वर्णद्वेषाच्या कल्पनेतून हिटलरनी अनेक 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 जीवांना मारलं. पण सावरकरांचं लिखाण तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं जाणवणार पण नाही ना. त्यामुळे हिटलरशी तुलना करणं हे अत्यंत चुकीचं आहे. फॅसिस्ट सावरकर नव्हते. सावरकरांच्या संकल्पनेतलं हिंदू राष्ट्र, सावरकरांच्या संकल्पनेतलं हिंदुत्व हे अत्यंत इहवादी होतं, ज्याला आपण सेक्युलर म्हणतो. सेक्युलरिझम म्हणजे इहवाद. आज आपल्याला जगायला काय आवश्यक आहे ते आपण केलं पाहिजे. आज आपण विज्ञानाच्या आधारे जगतो. आज आपल्याकडे संविधान आहे. आज आपल्याकडे निरनिराळे निर्बंध म्हणजे कायदे आहेत. त्या अनुषंगाने आपण जगतो, वावरतो. आपले नियम आपण बनवलेले आहेत.
मग आम्हाला जुन्या ग्रंथांची गरज नाहीये. बरोबर. ते ग्रंथ आपण इतिहास ग्रंथ म्हणून अभ्यासू. हो. ते आम्हाला वंदनीय आहेत, आदरणीय आहेत, पूजनीय आहेत, पण अनुकरणीय नाहीत. अनुकरणीय नाहीत. मग ह्याच्यात कुठे आलाय फॅसिझम? बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की सावरकरांची परराष्ट्र नीती अशी होती की आपल्या लाभासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं सहकार्य आपण इतर देशांकडून घेतलं पाहिजे. बरोबर. ब्रिटनचे शत्रू कोण होते? तर दुसऱ्या महायुद्धात जर्मनी होती, जर्मनी, जपान होता. हो. हे दोन्ही ब्रिटनचे शत्रू होते. म्हणून सावरकरांनी सुभाषबाबूंना देखील सल्ला दिला होता आणि सुभाषबाबू जर्मनीला गेले होते. हिटलरनी त्यांना सहकार्य केलं होतं जपानला जाण्यासाठी. 3 महिने सुभाषबाबू हे पाणबुडीतनं प्रवास करत होते. केवढा मोठा धोका त्यांनी देशासाठी घेतला, हो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी घेतला. मग त्यांना तुम्ही असं म्हणाल का की ते प्रो हिटलर होते, ही वॉज प्रो फॅसिस्ट? नाही. तेवढं सहकार्य त्यांनी घेतलं कारण का ही त्यांना आघाडी निर्माण करायची होती ब्रिटन विरोधी. ज्या क्षणी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल त्या क्षणी आपली ध्येय धोरणं ही बदलतील, ती परस्पर अनुकूल असतील. उद्या जर्मनीचं आक्रमण आपल्यावर झालं तर आपण जर्मनांची पण लढू, असं सावरकरांचं ठाम मत होतं. आणि मानवतावाद ह्याच्यात कुठेही एकांगीपणा नाही, एकाच बाजू उचलून धरणं हे सावरकरांना मान्य नव्हतं. मानवतावाद. सावरकर काय म्हणाले होते की उद्या म्हणजे आज आम्ही पारतंत्र्यात आहोत, आमचं ब्रिटिशांशी वैर तोपर्यंतच आहे जोपर्यंत आम्ही पारतंत्र्यात आहोत. आम्ही स्वतंत्र झालो की ब्रिटिशांचं आणि आमचं वैर संपलं. उद्या ब्रिटन पारतंत्र्यात गेलं, त्यांच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आली तर ब्रिटनच्या बाजूनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा मी पहिला असेल. हा मानवतावाद आहे. हा मानवतावाद आहे. म्हणजे ते कोणाच्याही एकाच्या बाजूनी नव्हते. बरोबर. ते भारताच्याच बाजूने होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी, भारताच्या लाभासाठी या माणसांनी सगळं हे तात्विक विवेचन केलं आणि त्या दृष्टीने राजनीती पण केली. 2 नेशन थिअरीच्या बाबतीत त्यांचे काय विचार होते? हा, मुळात 2 नेशन थिअरी ह्याची सुरुवात सावरकर जन्मल्याच्या आधीपासून होते. अच्छा. हां, ओके. तर या देशात मुळात ती थिअरी आहे की या देशात 2 वेगवेगळी राष्ट्र आहेत, म्हणजे एकाच देशात 2 वेगवेगळी राष्ट्र अस्तित्वात आहेत आणि ते परस्परांशी त्यांचं जुळत नाही. ही ती थिअरी आहे. बट इट इज नॉट अ प्रिस्क्रिप्शन, इट इज अ डिस्क्रिप्शन ऑफ अ प्रॉब्लेम. बरोबर. सावरकर काय म्हणतात की भारतीयत्व हे आदर्श आहे आमच्या दृष्टीने, पण आज तशी परिस्थिती आहे का? भारतातले काही लोक मुस्लिम लीगच्या मागे जाऊन हे पाकिस्तानवादी झालेले आहेत की नाही? ते आमच्याशी मानसिकदृष्ट्या एकत्व पाहू शकत नाहीत. म्हणून सावरकर म्हणतात की या देशात 2 मानसिकता आहेत, 2 वेगवेगळे समाज घटक आहेत, हे एकमेकांशी झुंजणार. तुम्हाला भारतीयत्व आदर्श आहे की नाही? बरोबर आहे. भारतीयत्व हे आदर्श आहे तुम्हाला. मग तो जर तुम्हाला ते भारतीयत्व येण्यासाठी तुम्हाला हे प्रथम मान्य करावं लागतं की ते नाहीये अस्तित्वात. कुठलाही प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर तो प्रश्न आहे हे मान्य करावं. उत्तर शोधायची जी तुमची इच्छा असते ना त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. तुम्ही म्हणलात की आहे प्रश्न असंच राहू दे तर नाही. आता ह्याची सुरुवात कुठनं झाली? 2 नेशन थिअरी ही सय्यद अहमद खान होते, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष सय्यद अहमद खान. त्यांची भाषणं तुम्ही अवश्य वाचा. अच्छा. युनिव्हर्सिटीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी ही भाषणं दिलेली आहेत. अच्छा. त्यांच्या एका भाषणाचा अंश असा आहे की उद्या ब्रिटिश जर भारत सोडून गेले तर हे गृहीत धरू नका की एक सिंहासन आहे आणि त्याच्यात 2 वाटेकरी असतील. हे गृहीत धरू नका. हे नैसर्गिक आहे की एका पक्षाने दुसऱ्या पक्षाचा संपूर्ण पराभव करून ते सिंहासन हस्तगत केलं पाहिजे. हे नैसर्गिक आहे. मग 2 नेशन थिअरीचे जनक आधुनिक काळातले जर कोण असतील तर ते सर सय्यद अहमद खान आहेत. अच्छा. त्यांनी ही थिअरी मांडली. त्यांची ही थिअरी पुढे घेऊन जाणारा पक्ष होता मुस्लिम लीग, ज्याने हळूहळू आपल्या स्वतःसाठी आमची आयडेंटिटी काहीतरी वेगळी आहे, आम्ही इथे अल्पसंख्य आहोत, आमचे इंटरेस्ट सेफगार्ड केले पाहिजेत, या उद्देशाने वाढत्या मागण्या केल्या, आक्रमकरित्या केल्या. 20% आमची लोकसंख्या तर आम्हाला 30% जागा पाहिजे, 40% पाहिजेत, 50% पाहिजेत, समसमान.
तर ही थिअरी जी आहे ना ती नंतर म्हणजे गांधीजींची पण तुम्ही भाषणं काढून बघा, त्यांचे लेख वाचा किंवा नेहरूंचे लेख वाचा, त्यांनी देखील मान्य केलेले आहे की या देशात हिंदू आणि मुसलमान ही 2 राष्ट्र अस्तित्वात आहे हे आता मी मानायला सुरुवात केली. मग तुम्ही 2 नेशन थेअरीचे जनक म्हणजे द्विराष्ट्रवादाचे जनक म्हणतात सावरकरांना, पण सावरकरांनी हे मान्य केलं म्हणजे त्याचं समर्थन केलं असं होत नाही. बरोबर. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही एखाद्याला सांगितलं की बाबा तुला ताप येतोय, तुला सर्दी खोकला आहे, तर तुला हा व्हायरल फिवर झालेला आहे. मग तो पेशंट तुम्हाला जो रुग्ण आहे तो तुम्हाला म्हणला सर तुम्ही व्हायरल फिवरचं समर्थन करताय बरं का, हे चुकीचं आहे ना. हे चुकीचं आहे. तुम्ही काय म्हणाल, अरे बाबा तुला रोग झालाय त्याचं मी सांगतोय की हा रोग तुला आहे, पण मी ते प्रिस्क्राईब नाही करत आहे. इट इज अ डिस्क्रिप्शन. मग तुम्ही औषधं लिहून ती प्रिस्क्राईब करणार, अरे तुला हा रोग झालाय ही औषधं घे तू बरा होशील. खरंच आहे. सावरकरांनी 2 नेशन थेअरी प्रिस्क्राईब नव्हती केली, राईट. ही डिस्क्राईब्ड डिस्क्राईब केली, सिच्युएशन ऍक्च्युअल डिस्क्राईब केली. एक्झॅक्टली. इट वॉज नॉट द सोल्युशन. इट वॉज नेव्हर अ सोल्युशन. आपण पाहिलेत की त्या काळी वीर सावरकरांनी तत्कालीन चुकीच्या रूढी, चुकीच्या परंपरा आणि अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला होता. खरं तर वीर सावरकर म्हणलं की हिंदुत्व हे आपल्यासमोर येतं, परंतु हा विरोधाभास आहे की त्यांनी हिंदूच्याच परंपरेविरुद्ध भरपूर आवाज उठवला होता. मला हा विरोधाभास जाणून घ्यायला आवडेल. कसं आहे, माणसाची ज्या वेळेला जडणघडण होत असते त्यावेळेला काही काही गोष्टींचं तो निरीक्षण करत असतो आणि मग त्याच्यातून त्याला अनुभव येत असतो. सावरकरांच्या बालपणी म्हणजे सावरकर हे कुटुंब श्रीमंत होतं, जहागीरदार होते आणि त्यांच्या घरी अनेक प्रकारची माणसं यायची, अनेक जातींची माणसं यायची आणि त्यावेळेला सावरकरांचे सहकारी हे सगळ्या जातीतले होते. सावरकरांनी भेद कधीच केला नाही माणसा माणसात. सावरकर हे त्यांच्या पंक्तीत जेवायला बसायचे, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या हाताखाली जे चाकर कामाला होते त्यांना देखील ते पाणी द्यायचे, वाढायचे, त्यांच्याबरोबर गप्पा मारायचे. ते बिचारे घाबरायचे की बाबा येतील ओरडतील तुम्हाला, पण सावरकर म्हणायचे त्याच्यात काय आहे एवढं, म्हणजे त्यांना त्याच्यात कधीच भेद वाटला नाही. त्यामुळे मुळातच सावरकरांची ही मानसिकता होती की या ज्या रूढी आहेत, ज्या आपण शिवाशिव म्हणतो, ज्याला विटाळ म्हणतो, त्या ज्या घातक आहेत ना रूढी, त्या पाळल्याच नाही पाहिजेत. आपण माणसा माणसात भेद हा केलाच नाही पाहिजे. बरोबर आहे. आणि मग ह्या दृष्टीने सावरकरांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे अंदमानमध्ये देखील असताना सगळ्या जातीच्या बंदिवानांसोबत ते जेवायला बसायचे हट्टानी, किंवा जे धर्मांतरण करून गेलेले असतील परधर्मात, ज्यांचं बळजबरीने झालेलं आहे, त्यांना स्वधर्मात घेण्यासाठी सावरकरांनी शुद्धिकार्य केलं. आता किती सहज मार्गांनी की एक तुळशीपत्र खा, गायत्री मंत्राचं पठण कर की झालास तू हिंदू. एवढ्या छोट्या छोट्या उपायांनी त्यांनी ही लोकसंख्या जी आहे ना ती वाचवली परधर्मात जाण्यापासून. त्यावेळेला असा समज होता, घट्ट समजूत होते, आजही आहे की परधर्मात एखादी व्यक्ती गेली तर तिला आपल्या धर्मात परत घेता येत नाही आणि मग त्याचे जे काही सहकार्य होते तिकडे बंदिवानांचे ते त्याच्यापासून दुरावले जायचे, त्याला आपल्या पंक्तीत जेवायला घ्यायचे नाहीत. त्या बिचाऱ्याला ते कळायचं पण नाही की आपण बाटलो म्हणजे नक्की काय झालो. हे बऱ्याच जणांना कळायचं नाही. आजपासून मी मुसलमान, आजपासून मी अन्य कोणीतरी असं मानलं जायचं. तर ही जी फाटाफूट आहे, सावरकर म्हणतात ही जी तुमची मानसिक जी समजूत आहे ना की तुम्ही बाटवता, मग ते परधर्मात गेले की तुम्ही त्यांना परत घेत नाही, ही हिंदू समाजाच्या दृष्टीने घातक आहे. आता सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे हिंदूंचं एकत्व म्हणतात ते, आणि रत्नागिरीत त्या दृष्टीने त्यांनी फार मोठं काम केलंय. ते म्हणतात आता ह्याच्या विरुद्ध त्यांनी लढा कसा दिला की बुद्धिवादी लोक असतात आणि धार्मिक लोक असतात. धार्मिक लोक ही जास्त असतात संख्येने, बुद्धिवादी कमी असतात. हे नेहमीचं उदाहरण आहे. सावरकरांचा लढा या धार्मिक लोकांविरुद्ध होता, पण त्यांना बुद्धिवादी लोकांना देखील जवळ करायचं होतं, नाही तर तो लढा कसा उभारला जाणार. बरोबर. म्हणून त्यांनी अनेक लेख लिहिलेत, विज्ञाननिष्ठ निबंध लिहिलेत, जाती उच्छेदक निबंध लिहिलेले आहेत की या जाती तुम्ही पाळू नका. सावरकरांचं वाक्य, दर्शनाने बाटतो तो देवच नव्हे, इतका क्रांतिकारी विचार आहे, हा आजही झेपणार नाही.
खरंच आहे. आणि अनेक मार्गांमधनं, म्हणजे लेख लिहून हे कोणाचं मतपरिवर्तन होईल की ते बुद्धिवादी जे असतील त्यांचं होईल, म्हणजे धार्मिक आहेत त्यांचं काय करायचं. मग त्यांच्यासाठी मंदिर प्रवेशाची आंदोलनं, की एवढा मोठा जो वर्ग हा वगळला गेला होता, ज्याला देवाच्या दर्शनाचा अधिकार नाकारला होता, तो वर्ग पुन्हा एकदा सम्मिलित व्हावा आणि तो मानवतेच्या दृष्टिकोनातून व्हावा, की हे आमचे भाऊ आहेत, हे आम्हाला दुरावले गेलेले आहेत. का तर आम्ही त्यांना दूर ढकलले. असेच नाही गेले ते, त्यांच्यासाठी वेगळे पाणवठे, त्यांच्यासाठी वेगळी घरं, त्यांना शिक्षणाची सोय नाही, त्यांना सामाजिक कार्यक्रमात सहभाग त्यांचा शून्य. ही एवढी विपरीत परिस्थिती त्यांच्या बाजूने असताना सावरकर त्या माणसांच्यात जातात, त्यांच्या इथे जाऊन भजनं घडवून आणतात, त्यांचं भजनी मंडळ स्थापन करतात, त्यांचं बँड पथक स्थापन करतात आणि लोकांना आग्रह करतात की तुमच्या इथे जर एखादा मंगल प्रसंग असेल तर तुम्ही हे बँड पथक बोलवा. म्हणजे त्यांना सामाजिक अधिकार प्राप्त झाला, त्यांच्या पोटापाण्याची सोय झाली, शिवाय ते हिंदू धर्माचा भाग राहिले. हिंदू धर्मातून फुटून जाण्याची जी एक वाईट प्रथा जडली होती त्याला पायबंद घातला गेला आणि हिंदूंचं एकत्व हे असं टिकवलं गेलं. हे सावरकरांचं प्रॅक्टिकल हिंदुत्व आहे, विज्ञाननिष्ठ हिंदुत्व याला म्हणतात. आता यामागे विज्ञानच आहे ना. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला DNA वगैरे सगळं माहिती आहे, माणसातला भेद काहीच नाहीये असा. बरोबर आहे, बरोबर आहे. रक्त सारखं असतं, अवयव तेच असतात, ठीक आहे. तर ही मानीव जी समजूत होती ना, की तुझी जात वेगळी, माझी जात वेगळी, तुझी जात खालची, माझी जात वरची, तू मंदिरात येऊ नको, तू आमच्या इथलं पाणी पिऊ नको, तू माझ्या समोरून जाऊ नको, ह्या खुळचट समजुती आहेत. आणि सावरकर म्हणतात वाईट धर्मभावना या दुखवल्या पाहिजे, त्या उच्छेदल्या पाहिजेत. म्हणजे आपण जे आत्ताचे बघतो लोक, की ते काय म्हणतात, आपण थोडा समाजाच्या दृष्टीने विचार करू, त्यांना जेवढं पचतंय तेवढंच देऊ. सावरकर नाही तसे. सावरकरांकडे या बाबतीत दयामाया नव्हती. तुम्ही अन्याय केलाय की नाही, मग मी तुम्हाला जोडणार, त्या समाजाला जवळ करणार. अनेक मंदिरांची त्यांनी मुक्ती केली. 400 मंदिरं ही दर्शनासाठी मुक्त केलेली आहेत सावरकरांनी. 400 मंदिरं रत्नागिरीतली 13 वर्षाच्या कालखंडात. बरं, या लोकांचा आता सावरकर शब्द देखील किती समर्पक वापरायचा बघा. आपण काय म्हणतो अस्पृश्य, सावरकर म्हणायचे पूर्व अस्पृश्य. बरोबर, पूर्व अस्पृश्य. पूर्वी जे अस्पृश्य होते ते या क्षणापासनं ते स्पृश्य आहेत. पूर्वी जे अस्पृश्य, या क्षणापासनं त्यांच्यातली अस्पृश्यता दूर झालेली आहे. म्हणजे आपला विषय झाला गांधीजी आणि सावरकर. गांधीजी त्यांना हरिजन म्हणायचे. मग सावरकर म्हणाले हरिजन तुम्ही त्यांना का म्हणता, हरीचे जनता आपण सगळे आहोत. मी त्यांच्यासाठी पूर्वास्पृश्य हा शब्द योजलेला आहे. बघा, आता ह्या सगळ्या पूर्वास्पृश्य मंडळींना घेऊन सावरकरांनी पालखी काढली आहे. म्हणजे हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त पालखीत यांना महत्वाचा अग्रभागी ठेवलेलं आहे पुढे भजनी मंडळाला. या सगळ्यांचा सहभाग पाहिजे, विठ्ठल मंदिरात दर्शन मिळावं म्हणून सावरकरांनी पूर्वास्पृश्य बंधूंच्या वतीने संघर्ष केलेला आहे. काळाराम मंदिराचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, मोठा संघर्ष झाला दर्शन घेता यावं म्हणून. त्या काळाराम मंदिराच्या संघर्षात सावरकरांनी पत्र लिहून आपलं समर्थन दिलेलं आहे धर्म मार्तंडांच्या विरोधात. बरोबर. का तर हिंदू धर्मातली लोक फुटली गेली नाही पाहिजेत. विज्ञानाच्या आधारे माणसात भेद बाळगू नका. तुमचा अधिकार आहे की नाही दर्शन घेण्याचा, तोही माणूसच आहे, त्याचाही तेवढाच अधिकार आहे. ही वैज्ञानिक दृष्टी. आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये सावरकरांना नाशिकला जाता येत नव्हतं, कारण का रत्नागिरी सोडून नाशिक होतं, रत्नागिरी सोडायची नाही हे बंधन होतं. सावरकरांनी त्यांच्या सख्खे धाकटे भाऊ म्हणजे माझे आजोबा त्यांना पाठवलं सत्याग्रह करायला. समर्पण भाव किती असावा, की एखादी गोष्ट चांगली होते ही हिंदू धर्मियांसाठी आहे, ही हिंदू समाजासाठी आहे, त्यासाठी सावरकर लढले होते. हे प्रॅक्टिकल हिंदुत्व सावरकरांचं होतं. ते कर्मठ नव्हतं, ते चातुर्वर्ण्य मानणारं नव्हतं, ते धिक्कारणारं होतं. सावरकरांनी अंदमानमधनं त्यांच्या भावाला जी पत्र लिहिलेली आहेत, अंदमानच्या अंधेरीतून असं त्या पुस्तकाचं नाव आहे, त्याच्यात सावरकर म्हणतात ही जाती व्यवस्था आपल्याला शेंड्या बुडख्या सकट नष्ट करायची. सावरकरांचा बिलकुल पाठिंबा नव्हता ना जाती व्यवस्थेला ना वर्ण व्यवस्थेला. ते म्हणायचे ह्याच्यात अर्थच नाही.
आणि मग त्यांनी ती उदाहरणं हिंदुत्व पुस्तकात दिलेलीच आहेत. अनुलोम प्रतिलोम विवाह होते. नंतर व्यासमुनींचं नाव आपण जे घेतो आदराने, त्यांचे वडील पराशर मुनी, त्यांची आई कोळी समाजातली होती. बरोबर. हो. ते म्हणले कुठं राहिली जात व्यवस्था, हो, कुठं राहिले वर्ण, हे काही नाही, हे चुकलेलं आहे सगळं गणित. सगळ्यांना एकत्र माना, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेवची पिता आपुला चला तया बंधू. सावरकरांची फार सुंदर कविता आहे. तर हे विज्ञाननिष्ठ प्रॅक्टिकल हिंदुत्व सावरकर जगले, इतरांना जगायला शिकवलं. आणि हा पैलू फार महत्वाचा आहे. आजच्या काळात देखील तितका महत्वाचा आहे, जेव्हा प्रत्येक जण आपल्या जातीचा झेंडा घेऊन जो उभा असतो की नाही, म्हणजे एका समाजाला मी कोणालाच दोष देत नाही, कुठल्याच जातीला देणार नाही, सगळेच दोषी आहेत तितके. ते असे वागले म्हणून आम्ही, अरे एकमेकांवर का तुम्ही तलवारी, प्रेमाने सोडवा प्रश्न. ह्याच्या मागे विज्ञानच आहे, तुमची बुद्धी तुम्हाला वापरायची. आज कोणी नाही बघत वर्ण जात. युरोपात आहेत का, कुठे अमेरिकेत आहेत का, त्यांची झाली ना प्रगती. जपानमध्ये अनेक देश आहेत जिथे हे काही नाहीये. हो. मग तुम्ही वर्णव्यवस्था ठेवून, जाती व्यवस्था ठेवून कुठली प्रगती साधणार आहात? भौतिक कुठलीच नाही. तुमच्या प्रगतीचं साधन तुमची बुद्धी आहे. बुद्धिनिष्ठता म्हणजे विज्ञाननिष्ठा. सावरकर हे विज्ञाननिष्ठ, वस्तुनिष्ठ आणि दूरदृष्टी ठेवणारे व्यक्ती होते. पण त्यांच्यासमोर असा कोणी आदर्श होता का? अशी कोणी व्यक्ती होती का की जे त्यांना आदर्श मानायचे? अशी एखादी व्यक्ती असं मला सांगता येणार नाही, एकच व्यक्ती आहे. पण आगरकरांची जी मतं होती, गोपाळ गणेश आगरकरांची, त्यांचा बराचसा प्रभाव. आणि जर राजकारणाचा किंवा अन्य राजनीतीचा जर विचार केला तर लोकमान्य टिळकांचा प्रभाव त्यांच्यावर होता. हे दोन व्यक्ती मी सांगू शकतो. पण असं त्यांच्या लिखाणांमधनं त्यांनी असं काय विशिष्ट व्यक्तीचा प्रभाव, मुळात सावरकरांचा अभ्यासच इतका होता. आणि सावरकरांनी पुस्तकात म्हणजे स्वतःबद्दल लिहून ठेवलं की एखादा प्रश्न जर उलगडायचा असेल तर ते स्वतः एकांतात बसायचे, त्या प्रश्नाचा दोन्ही बाजूने विचार करायचे. म्हणजे आपण बरेच वेळा बघतो की एकटाच माणूस बुद्धिबळ खेळत असतो, दोन्ही बाजूनी तो लढवतो. तसं सावरकर करायचे की ते म्हणायचे की मी मनाची पंचायत बसवायचो, एखाद्या प्रश्नाचा त्याच्यावर दोन्ही बाजूनी विचार करायचो आणि मग जे माझ्या मनाला पटेल ते मत मी मांडायचो. 13 वर्षात जे 400 मंदिरे खुले करण्यात आली सावरकरांतर्फे, त्यात पतित पावन मंदिर हे पहिलं मंदिर होतं. पहिलं मंदिर नाही म्हणता येणार त्याला. सावरकरांनी ते बांधायला प्रोत्साहन दिलं, पतित पावन मंदिर. मुळात भागोजी शेठ कीर नावाचं एक बडप्रस्थ होतं रत्नागिरीमध्ये, सधन व्यक्ती, आणि त्यांनी स्वतः भागेश्वर मंदिर बांधलेलं आहे शंकराचं. ते वेगळं मंदिर त्यांनी का बांधलं तर तत्कालीन जी वर्णव्यवस्था म्हणा, जाती व्यवस्था जी म्हणा, तर ते भंडारी समाजातले. तर ह्या कर्मठ लोकांना त्यांनी एक नियम बनवला की शंकराच्या पिंडीपाशी येऊन त्यांना पूजा अर्चा करता येणार नाही. म्हणून भागोजी शेठ कीरांनी स्वतःसाठी एक मंदिर निर्माण केलं, ते भागेश्वर मंदिर. आणि त्यांना अजून एक मंदिर निर्माण करायचं होतं. मग सावरकर आणि त्यांची भेट झाली आणि त्यांनी भागोजी शेठना सांगितलं की तुम्ही सधन आहात, तुमच्याकडे जागा आहे, मंदिर बांधायला पैसा आहे आणि तुम्ही सहज कितीही मंदिरांचं निर्माण तुमच्यासाठी वैयक्तिक करू शकता, त्या बाबतीत आमची आडकाठी नाही. पण असा एक मोठा वर्ग आहे जो देवाच्या दर्शनाचा भुकेलेला आहे, त्याच्याकडे स्वतःची जागा नाही, त्याच्याकडे तेवढी संपत्ती पण नाही, पण देवाच्या दर्शनाची आस मात्र आहे. त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का? एक मंदिर बांधता येईल का की ज्यात माणसात त्याच्या जातीवरनं भेद केला जाणार नाही? भागोजी शेठ कीरांनी मन मोठं केलं, त्यांनी मंदिर बांधलं, त्यांच्या स्वतःच्या जागेत बांधलं, त्याला पतित पावन मंदिर असं नाव दिलं. आणि त्या मंदिराची तुम्ही रचना जर बघाल तर लक्ष्मी आणि विष्णू यांची मूर्ती आहे तिथे. आणि पहिल्या पायरीपासून थेट एक सभागृह आहे मोठं आणि थेट मूर्ती आहे, म्हणजे कुठलीही आडकाठीमध्ये नाही. तिकडे जाऊन तुम्हाला, तिथे सावरकर म्हणले होते की जो कोणी आंघोळ करून येईल त्याला मंदिरात थेट प्रवेश आहे. तुमची आंघोळ नसेल झालेली तर बाहेर त्यांनी शंकराची पिंड ठेवली होती, तिकडे तुम्ही पूजा अर्चा करा. पण कुठल्याही जातीचा मनुष्य असू दे, त्याला तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याला जी काही पूजा अर्चा करायची असेल, जी काही त्याची उपासना करायची ती करू दिली पाहिजे.
आणि भागोजी शेठ कीरांनी देखील त्याची प्रतिष्ठापना केली. त्यावेळेला शंकराचार्य उपस्थित होते, कुर्तकोटी. त्यांच्या पुढाकाराने हे मंदिर, त्याची प्रतिष्ठापना वगैरे झाली सगळी. तिथे सहभोजनाचा कार्यक्रम झाला. म्हणजे आता सहभोजन म्हणजे काय हे आजच्या लोकांना कळणार नाही, पण पूर्वी असा समज होता की पंक्तीत जर सरमिसळ बसलं, जाती व्यवस्थेनुसार सरमिसळ बसलं तर आपली जात बुडते. तथाकथित खालच्या जातीच्या व्यक्तीबरोबर आपण जर बसलो तर आपली जात गेली. पण सावरकर आणि त्यांची जी सुधारक मंडळी होती ती मिळून त्यांनी पंक्तीने जात बुडते हा समज खोटा ठरवला. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या बंदी हिंदू समाजाने स्वतःवर लादून घेतल्या होत्या. बरोबर. ज्याच्यात रोटी बंदी आहे, ज्याच्यात बेटी बंदी आहे, स्पर्श बंदी आहे, समुद्र बंदी आहे, वेदोक्त बंदी आहे, शुद्धी बंदी आहे आणि व्यवसाय बंदी आहे. 7 स्वदेशी बेड्या असं सावरकर त्याचं वर्णन करतात. या 7 स्वदेशी बेड्या आपणच आपल्या पायात ठोकून घेतल्या आणि आपणच आपल्याला पंगू बनवून टाकलं. आता ह्याच्यापैकी रोटी बंदी, बेटी बंदी, स्पर्श बंदी ह्या ज्या बंदी आहेत किंवा ह्या ज्या बेड्या आहेत त्याचा संबंध थेट जाती प्रश्नाशी आहे. एकमेकांशी रोटी बेटी व्यवहार करायचा नाही, एकमेकांच्या स्पर्शाला म्हणजे त्याला विटाळ म्हणायचं, बरोबर काय? रोटी बेटी आणि स्पर्श हा जातीशी निगडीत प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नावर सावरकरांनी प्रचंड लिखाण केले आणि आपल्या समाजाच्या क्रांतीच्या कार्यातून त्यांनी हे प्रश्न समूळ नष्ट केले. व्यवसाय बंदीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की पूर्वास्पृश्य बंधूंसाठी त्यांनी वेगळं बँड पथक काढलं. अखिल हिंदू उपहारगृह नावाचं एक हॉटेल सुरू केलं होतं सावरकरांनी आणि त्याच्यात व्यवस्था अशी केली होती की आचारी एका जातीचा, वाढपी दुसऱ्या जातीचा, तिथले बसणारा व्यवस्थापक हा तिसऱ्या जातीचा आणि स्वतः सावरकर तिथे संध्याकाळी जाऊन बसायचे. जर त्यांना भेटायची इच्छा असेल कोणाला तर सावरकर म्हणायचे तुम्ही अखिल हिंदू उपहारगृहात या, तिथलं तुम्हाला काहीतरी खायला लागेल. मग ते व्यक्ती टाळाटाळ करायला लागले, ते म्हणायचे तुम्ही चहा तरी प्यायलाच पाहिजे. मग त्यालाही जर नाही म्हणायला लागले तर तुम्ही पाणी तरी प्यायलाच पाहिजे. अच्छा, ती सक्ती असायची सावरकरांची, आग्रह असायचा. मग पाणी तर प्यायचेच लोक. मग ते स्पर्शाने जात बुडते, स्पर्शबंदी हे आपोआप कमी झालं. आपोआप. जशी आता शुद्धीबंदी आहे, सावरकरांनी अनेक शुद्धीकरण करून घेतली, अंदमानात करून घेतली, रत्नागिरीत करून घेतली. शिवाय वेदोक्त बंदी. आता वेद म्हणण्याचा अधिकार हा विशिष्ट जातीला होता. आपण म्हणू शकतो की ब्राह्मण किंवा सवर्ण जे आहेत त्यांनाच अधिकार हा दिलेला होता. ती पुन्हा एकदा एक खुळचट समजत होती. पण पूर्वास्पृश्य लोकांना वेद म्हणण्याचा अधिकार मिळावा म्हणून सावरकरांनी त्यांच्या मुंजी लावलेल्या आहेत मालवणमध्ये. त्यांना जानवी वाटप केलेलं आहे. का तर जानवं गळ्यात घालणं हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं तत्कालीन, की जो ज्ञानी माणूस आहे, जो शिकलेला आहे, त्याला ते पदवी प्रदान समारंभ असतो ते जानवं द्यायचे. बरोबर. मग आज ज्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नाकारला, त्या काळाला शिक्षण म्हणजे वेदांचं शिक्षण, तो ज्यांना नाकारला त्यांना वेदांचं शिक्षण देऊन त्यांच्या मुंजी लावून विधीपूर्वक त्यांना जानवं वाटप केलं पाहिजे. खरं तर सावरकर विज्ञाननिष्ठ होते. तुम्ही म्हणाल ही कुठली विज्ञाननिष्ठा, तर बुद्धिवाद. पुन्हा एकदा समाजाने ठरवलं की नाही ह्यांना मान्यता मिळेल जानवं दिल्यावर तर मी त्यांना देणार. माणसा माणसात भेद केला नाही पाहिजे, जातीवरून तुम्ही लढलं नाही पाहिजे, तुम्ही एकत्र यायला पाहिजे. बरोबर. तर अशा समुद्रबंदी तर स्वतः सावरकरांनी तोडली होती. म्हणजे समुद्र ओलांडला तर आपल्याला पाप लागलं आणि त्याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे अशी ती समजूत होती. अच्छा. हा, म्हणजे सावरकरांनी लिहिलं की ह्या खुळचट समजुतीपायी आपले व्यापार बुडाले, परधर्मियांच्या हातात आपले व्यापार गेलेले आहेत. खरंच आहे. त्याच्यानंतर ही सावरकरांनी बेटीबंदी मोडण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं. म्हणजे 13 वर्षाच्या कालखंडात त्यांना 15 आंतरजातीय विवाह लावणं शक्य झालं. आता लग्न हा असा विषय असतो की जो अत्यंत वैयक्तिक असतो. तरी सुद्धा सावरकर काय म्हणायचे लग्न लावताना की तुम्ही जात बघूच नका, गुण, शील आणि प्रीती. म्हणजे गुण बघा एकमेकांमधले, शील म्हणजे चारित्र्य बघा, वर्तणूक बघा, शिक्षण बघा, आणि प्रीती एकमेकांविषयी किती प्रेम आहे तुम्हाला, किती जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, एकमेकांचा आदरभाव तुम्ही करता की नाही, आदर ठेवता की नाही. आजही आपण लग्न लावताना तेच बघतो. पण दुर्दैव असं आहे की आजही रकान्याच्या रकाने भरून आपल्याला ब्राह्मण वधू पाहिजे, आपल्याला मराठा वर पाहिजे असेच असतात. हे दुर्दैव आहे. जोपर्यंत हे
अभिसरण होत नाही ना, तोपर्यंत आपल्या जाती एकत्र येऊन त्या समरस होत नाही ना, तोपर्यंत हिंदू समाजाचे प्रश्न सुटणं हे अवघड आहे. खरंच आहे. वीर सावरकरांचे 1857चे स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप हे पुस्तक तर सर्वांना ज्ञात आहेच आहेत. हो. परंतु अशी कोणती पुस्तकं आहेत का जी दुर्लक्षित राहिलेली आहेत, किंवा अशी पुस्तकं जी आजच्या पिढीने वाचली पाहिजेत? निश्चित. सावरकरांनी 3 नाटकं लिहिली. अच्छा. त्याच्यापैकी एक आहे संगीत उशाप. आत्ता जो आपण जातीविषयीचा एवढा सगळा उहापोह केला तो त्या संगीत उशापमध्ये आहे. अच्छा. ते संगीत नाटक अवश्य वाचलं पाहिजे, त्याचे प्रयोग झाले पाहिजेत. अंधश्रद्धा निर्मूलक कथा आहेत, जाती भेदोच्छेदक किंवा जाती उच्छेदक निबंध आहेत, विज्ञाननिष्ठ निबंध आहेत. त्यांच्या अनेक कविता आहेत ज्या सामाजिक प्रश्नाविषयी, म्हणजे विधवा दुस्थिती कथन ही 102 कडव्यांची कविता आहे आणि त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी लिहिली. अरे बाबा. हां, म्हणजे सावरकरांच्या कविता जशा ज्वालाग्रही होत्या, मन पेटून उठायचं. जयस्तु ते तुम्ही ऐकलं, हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा ऐकलं. तसेच सामाजिक प्रश्नांना हात घालणाऱ्या या कविता देखील आहेत की समाजाचा वास्तव तितक्याच पोट तिडकीने मांडणारा हा सहृदय कवी होता. कमला महाकाव्य आहे. त्याच्यानंतर मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे नावाची कादंबरी आहे की मोपला जातीने बंड इथे जे खिलाफतच्या उद्देशाने केलं, हृदय पिळवटून टाकणारी कादंबरी ती. त्याच्यात तो आर्तभाव, तो द्वेष हे सगळं आलेलं आहे. केरळमधलं ना? केरळमधलं. त्याच्यानंतर हिंदू पदपादशाही आहे जो मराठा शाहीवर इतिहास आहे पूर्ण, शिवाजी महाराजांपासून पूर्ण. पुढचा आहे 6 सोनेरी पाने, जे भारताचा देदीप्यमान इतिहास आपल्याला दाखवतात की ती सोनेरी पानं का म्हणावी, तर आत्यंतिक संकटात राष्ट्र असताना या वीरांनी पुन्हा उठून स्वाभिमान लोकांमध्ये जागृत करून पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून दिलं. मग ते चंद्रगुप्त चाणक्य, अशी जोडगोळे. छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगळा एक धडा आहे, सोनेरी 5वं पान. हे पूर्ण मराठा शाहीने भरलेलं आहे पराक्रमांनी, की पूर्ण उलटफेर करून दिला आपण त्याच्या पराक्रमाने. आणि मग 7वं पान म्हणतात सावरकर की भारताचा स्वातंत्र्य संग्राम, जे आपण फ्रेंचांना हरवलं, जे पोर्तुगीजांना हरवलं आणि ब्रिटिशांना हरवलं, तोही आपला पराक्रम आहे. मग विक्रमादित्य आहे. असे सगळे हे चक्रवर्ती सम्राट आहे, त्यांचा इतिहास आहे. अवश्य अवश्य वाचावा. आज जे लोकांपुढे जे दडवलेलं सत्य ते हळूहळू जे बाहेर येते की नाही, ते सावरकरांनी त्या काळी लिहून ठेवलं होतं. दुःखाने म्हणू शकतो किंवा दुर्दैवाने म्हणू शकतो, ते साहित्य पुढे येऊ दिलं नाही, आलं नाही आणि म्हणून ते मागे राहिलं. पण ते आत्ता तुम्ही वाचलं तर तुम्हाला जाणवेल की आजूबाजूला आपण जे लढे उभारतोय, की आपले मानबिंदू, आपली सन्मानचिन्ह परत आपण गौरवाने पुन्हा मिळवतोय, त्याच्या मागची प्रेरणा हे सगळे चक्रवर्ती सम्राट होते. तो आपला इतिहास आहे. मराठी भाषेवर वीर सावरकरांचा सखोल अभ्यास होता, पण नवीन शब्दांचंही त्यांनी भरपूर योगदान केलेलं आहे भाषेमध्ये. बरोबर. याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? स्वातंत्र्यवीर सावरकर हे भाषेचे अभिमानी होते, मराठी भाषेचे विशेषतः अभिमानी होते. सावरकरांनी अनेक शब्द मराठी भाषेत आणले आहेत. म्हणजे ज्या वेळेला परकी भाषेचे शब्द वापरणं हे एक गौरवास्पद मानलं जायचं किंवा त्याला एक आजच्या काळात ज्याला आपण म्हणतो की स्टेटसचं लक्षण मानलं जायचं, त्या काळात सावरकरांनी मराठीचा आग्रह धरला. आता एक छोटं उदाहरण देतो. अंदमानमध्ये सावरकरांना तेल कोठारावर त्यांची नेमणूक झाली. 1920 सालची गोष्ट सांगतो. तर फोरमन असा शब्द आहे, फोरमन. आता हा फोरमन कोण असतो, तर जितकं तेल बंदिवानांनी काढले गेलेले त्याची मोजदाद करणारा माणूस, त्यांच्यावर लक्ष ठेवणारा. म्हणजे आता आपण मुकादम जसं म्हणतो तसं तो फोरमन असायचा. सावरकरांनी त्याला नराग्रणी शब्द वापरलाय. अच्छा. फोर म्हणजे अग्रणी आणि मन म्हणजे मॅन म्हणजे नर, नराग्रणी अशी त्यांनी योजला तो शब्द. तर असे अनेक शब्द मराठी भाषेला सावरकरांनी दिलेले आहेत. सावरकरांची ज्या वेळेला सुटका झाली पूर्ण, त्यावेळेला ते कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला त्यांचा मोठा सत्कार झाला होता. आणि आपल्याला माहिती आहे बालजी पेंढारकर हे मोठं नाव आहे चित्रसृष्टीतलं. त्यांनी शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवलेले आहेत. तर त्यावेळेला ते त्यांच्या कला मंदिरात म्हणजे स्टुडिओमध्ये गेले होते. तिथे सावरकरांना जाणवलं की हे इंग्लिश शब्द वापरले जातात इकडे. डायरेक्टर असू दे, म्युझिक डायरेक्टर असू दे, ॲक्टर असू दे, चित्रीकरणाला शब्द शूटिंग,
तर मग सावरकरांनी विचारलं की हे इतके परकी शब्द तुम्ही कसे काय वापरता. तर मग भालजी त्यांना म्हणाले की तुम्ही मला शब्द सुचवा मराठीतले. मग सावरकरांनी एका मागोमाग एक 35 शब्द सुचवलेले आहेत. दिग्दर्शक झाला, निर्माता झाला, संगीत दिग्दर्शक झाला, कला मंदिर झालं, चित्रगृह झालं, चित्रपट झाला, पटकथा झाली, कथा झाली, असे अनेक अनेक शब्द धडाधड 35 शब्द त्यांनी एका मागोमाग एक काढून दिले. अच्छा. आणि भाषाशुद्धी नावाचं पुस्तक देखील सावरकरांनी लिहिलेलं की आपली भाषा शुद्ध का पाहिजे. आणि सावरकरांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज, निसंशय त्या माणसाचा प्रभाव होता सावरकरांच्या संपूर्ण आयुष्यावर. त्यामुळे मग त्यांनी महाराजांचं उदाहरण दिलं की महाराज ज्या वेळेला छत्रपती झाले त्यावेळेला त्यांनी राजव्यवहार कोश निर्माण केला. जे फारसी उर्दू शब्द हे नित्याच्या व्यवहारात घुसलेले होते ते त्यांनी बाजूला काढले. मग हे महाराजांचं जर काम आहे आणि महाराज आपल्याला वंदनीय आहेत तर त्यांचं काम आपण पुढे नेलं पाहिजे. मग अनेक ठिकाणी सावरकरांना विरोध झाला की हे शब्द जे रुळलेले आहेत, जे परकी आहेत, त्यांनी भाषेची आपल्या वृद्धी होते. सावरकर काय म्हणाले, उलट म्हणाले ही परकी एक एक परकी जो शब्द आहे जो दुसऱ्या भाषेतून आलेला आहे ते म्हणजे आपल्या मातृभाषेचं थडगं आहे. इतका प्रखर विचार मांडला त्यांनी की आपली भाषा ती आपली भाषा आहे, ती प्राधान्यक्रमाने राहिलीच पाहिजे. आणि मग भाषाशुद्धी, लिपीशुद्धी याविषयी पुन्हा एकदा तार्किक विवेचन येते, बुद्धिनिष्ठ. म्हणजे पूर्वी छपाईसाठी तुम्ही जर ई हे अक्षर घेतलं मराठीतलं ई तर त्याला वेगळे खिळे वेगळ्या पद्धतीने जुळवून ते छापावं लागायचं, त्याच्यात वेळ जायचा. मग तात्या काय म्हणाले होते की हे अक्षर आपल्याकडे आहे त्यालाच वेलांटी जोडा पहिली, त्याचा ई तयार होईल. किंवा र एक असतो, एक अर्धा र असतो, करणाऱ्या जाणाऱ्या असा जो र असतो अर्धा, त्यालाच एक तुम्ही उभी रेष जोडली की तो संपूर्ण र होईल, वेगळं अक्षर तुम्हाला जुळवावं लागणार नाही. आता हे लिपीशुद्धी होती तेव्हा त्यांची. आणि अनेक वेळेला सावरकरांनी हे स्वतः जे पत्र लिहायचे त्याच्यात तसा र तसा ई तुम्हाला दिसून येईल. पण ही झाली त्या काळची, कारण का तेव्हा खिळे जुळवून वगैरे करावं लागायचं उद्योग तो. आज आता संगणकाने काम प्रचंड प्रमाणात सोपं झालंय, म्हणजे आपण बोलतो तेही आपोआप तिकडे उमटतं. त्यामुळे आज ही गोष्ट कालबाह्य झाली, पण त्यावेळेला ही नवीन संकल्पना होती. त्यामुळे भाषाशुद्धी, लिपीशुद्धी याचे आग्रही होते सावरकर. खरं तर या शब्दांचा उगम सावरकरांनी केला असेल हे खूप कमी लोकांना माहित असणार आहे. अजून कोणते शब्द तुम्ही सांगू शकाल का? आता नित्याच्या व्यवहारातले जे आपण राजकारणातले शब्द वापरतो तो आपल्याला सर्वात परिचित शब्द म्हणजे महापौर. या महापौर शब्दाचा निर्माता हे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. पहिली जी निवडणूक झाली पुण्यात त्यावेळेला हिंदू महासभेचे नलावडे हे मेयर, तत्कालीन पद्धतीनुसार मेयर म्हणून निवडून आले. सावरकरांना त्यांनी पत्र पाठवलं की माझी नियुक्ती झालेली आहे आणि खाली मेयर असं लिहिलं. मग सावरकरांनी ते पत्र वाचलं आणि म्हणले आपल्या भाषेत त्याला शब्द पाहिजे. आणि सावरकरांनी अभिनंदनपर पत्र पाठवलं, त्याच्यात महापौर असा उल्लेख करून पाठवला. त्यामुळे राजकारणाचा विषय घेतला तर महापौर, संसद हे जे शब्द आहेत, नगरपालिका हे जे शब्द आहेत ते सावरकरांनी दिलेले आहेत. खरंच खूप एक अनोखी माहिती आहे ही. मी तर म्हणतो आपल्या म्हणजे शाळेमध्ये अभ्यासक्रमात पण हा इतिहास जोडला गेला पाहिजे. निश्चित. म्हणजे आपल्या इथं खूपच मर्यादित इतिहास शिकवला जातो. खरं तर अशा गोष्टीही या पिढीला सांगण्यात यायला पाहिजे. माझं म्हणणं काय माहितीये का की शालेय इतिहास किंवा शाळेचा एकंदरीत अभ्यासक्रम त्याला खूप प्रमाणात मर्यादा आहेत. म्हणजे जे आपण पाठ्यपुस्तक बघतो ते विद्यार्थ्यांना ओझं वाटू नये किंवा त्यांना एखाद्या वयात किती द्यायचं नाही या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा भारतातल्या म्हणा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून ते बनवावं लागतं. त्याच्यावर मर्यादा आहेत. पण आता तशा मर्यादा नाही आहेत शिकण्यासाठी. का? ही सोशल मीडिया नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याकडे आलेली आहे. तर प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा हा जो इतिहास आहे तो कळत्या वयात मुलांपुढे आणला हे आपलं उत्तरदायित्व आहे. तर ते कधीही प्रशंसनीय कार्य ठरणार आहे, देशाच्या हिताचं कार्य ठरणार आहे. कारण का पाठ्यपुस्तकातलं शिक्षण जे आहे ते विद्यार्थी आजकाल दुर्दैवाने फक्त गुण मिळवण्यासाठी वापरतात. मराठीतला हा धडा वाचला, त्याची ही उत्तरं मी लिहिली,
मला एवढे मार्क मिळाले, संपला विषय, मराठी जाण त्याच्या पुढे. पण मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून आता धर पुस्तक आणि बस अभ्यासाला, किंवा धर पुस्तक आणि हे वाचत बस, यापेक्षा अरे हे बघ बरं का, हे युट्यूबवर हे बघ, हे मराठी भाषेचे उद्गाते कोण आहेत बघ, किंवा हा शोध कसा लागला हे बघ. हे आपलं काम आहे पालकांचं. शासनाचं काम आपण बऱ्याच प्रमाणात आता हलकं करू शकतो, त्यांना खरा इतिहास देऊन, त्यांना भाषेची गोडी लावून, ते वेगवेगळ्या माध्यमातून. त्यामुळे पाठ्यपुस्तक हे फार मर्यादित राहिलेलं आहे. शिकण्याची जी साधनं आहेत ना ती निश्चित वाढलेली आहे, आणि मुलांना आपण ती दाखवलीत, जी एकदम सोप्या पद्धतीने हे शिकवतात, ती साधनं जर आपण विद्यार्थ्यांपुढे दिलीत तर मुलं पटापट शिकतील. खरंच आहे. म्हणजे भाषा आणि इतिहास हा पण एक संस्काराचा भाग असला पाहिजे. अर्थात असलाच पाहिजे. आग्रही आहे मी त्या बाबतीत. आता मी थोडे वैयक्तिक प्रश्न विचारतो. तुमचे आवडते लेखक कोण आहेत? अर्थातच वीर सावरकर सोडून. आचार्य अत्रे, त्यांचं बरंच विनोदी गोष्टी आणि अन्य साहित्य मी वाचलेलं आहे. आणि त्याच्यानंतर द मा मिरासदार. हो. आणि इंग्रजी साहित्यामध्ये आपल्या इंग्रजी मी सावरकरांवर लिहिलेली पुस्तकं, उदय माहूरकर त्यांचं एक वाचन केलेलं आहे, चिरायू पंडित आणि विक्रम संपत, तिघांचंही मी वाचलेलं आहे, त्यांना बोलताना ऐकलेलं आहे. आणि अतिशय सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत लिखाण त्या दोघांनीही केलेलं आहे, तिघांनीही रादर. तुम्ही डॅन ब्राऊनचे नॉवेल्स वाचलेत का? दा विन्सी कोड? नाही. का मी प्रश्न विचारला, कारण की त्याच्यामध्ये सिक्रेट सोसायटीचं मेन्शन केलेलं आहे. बर. तर वीर सावरकरांनी मित्रमेळा नावाची सिक्रेट सोसायटी स्थापना केली होती. हो. त्याच्यानंतर अभिनव भारत असं नामकरण झालं. हो. त्याच्याबद्दल थोडं काही सांगू शकाल का? मित्रमेळाचा जन्म ज्या वेळेला झाला ना, म्हणजे सावरकर अतिशय 16-17 त्या वयाचे असतील. अच्छा. आणि सिक्रेट सोसायटी तुम्ही म्हणलात, ते का गुप्त संस्था, तर सावरकरांनी तर शपथ घेतली होती की या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन, मारत मारत मी झुंजत मरणार असं नाही, तर समविचारी मंडळी एकत्र करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना देशभक्ती शिकवणं, त्यांना राष्ट्रनिष्ठा शिकवणं, ह्या सगळ्या कारणांसाठी आणि बळ एकत्र करण्यासाठी गुप्त संस्थाच पाहिजे. बरोबर. वरवर तुम्ही जर हे उघडपणे करायला लागलात तर ब्रिटिशांची दडपशाहीच इतकी होती की तुम्हाला उचलून तुरुंगात टाकलं जाईल, काळ्या पाण्याला पाठवलं जाईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाबाराव सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा का दिली? सावरकरांचे मोठे भाऊ, तर त्यांनी स्वातंत्र्यकवी गोविंदांनी लिहिलेल्या कविता छापल्या म्हणून, देशभक्तीभर कविता छापल्या, त्या सापडल्या बाबांच्या घरात, म्हणून त्यांना काळ्या पाण्याला धाडलं. इतकी दडपशाही होती आणि लोक त्यामुळे भिवून असायची. मग त्यांच्या मनात देशभक्तीचं स्फुल्लिंग चेतवायसाठी तुम्हाला काही कार्य गुप्तपणे करावी लागतात, काही योजना गुप्तपणे आखाव्या लागतात. आणि मित्रमेळा, राष्ट्रभक्त समूह, अभिनव भारत, ह्या सगळ्या संघटनांचा नंतर दबदबा होता. नाशिक नगरात दबदबा होता अभिनव भारतचा. आणि इतकं ह्यांनी भीती झुगारून देऊन काम केलं की वंदे मातरम म्हटलं ना की पूर्वी शिक्षा व्हायच्या फटक्यांच्या, तर हे तरुण हे टोळक्या टोळक्याने रस्त्यावरनं जायचे वंदे मातरम गीत गात. आणि एकदा तर इतकी म्हणजे बाबारावांच्याच आठवणीत हा उल्लेख आहे, त्या लिहितात की पोलिसांना सुद्धा मारलं आहे अभिनव भारतच्या लोकांनी, इतकी भीती चेपली होती. आणि मग पुढे ह्याचा विस्तार, सावरकरांना शिष्यवृत्ती मिळाली, शिवाजी शिष्यवृत्ती, श्यामजी कृष्ण वर्मांनी जी प्रायोजित केली होती. ओके. आणि मग टिळकांच्या आणि परांजपे त्या दोघांच्याही रेकमेंडेशन, ज्याला शिफारस म्हणतो आपण, त्याच्यावरनं शिष्यवृत्ती मिळवून सावरकर तिकडे गेले. त्यांचं लक्ष एकच होतं, भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. मग तिथे जी येणारी लोक असतात ना ती सधन असतात, तो बौद्धिक दृष्टीने देखील सधन वर्ग असतो, पण ही लोक जी होती तिकडे जमलेली ती छान चौकी करायची. बरोबर, त्यांना काय डिग्री घ्या आणि पैसे मिळवा हा साधा उद्देश होता. बरोबर आहे, जो तरुणांमध्ये असतो. पण आपला देश पारतंत्र्यात असताना असा उद्देश ठेवावा हे सावरकरांना चूक वाटायचं. बरोबर. म्हणून मग अभिनव भारत ही संघटना, मग त्या संघटनेमार्फत भारताबद्दल प्रेम,
उत्पन्न करणं आणि ब्रिटिश हे अत्याचारी कसे आहेत हे ठासवून सांगणं. मग आपलं स्वत्व दाखवायचं तर काही उत्सव साजरे केले पाहिजेत. जसे शिवजयंती आहे, जशी गुरु गोविंद सिंहांची जयंती आहे, दसरा आहे. हे सगळे सण सावरकर आणि त्यांचे सहकारी मोठ्या प्रमाणात साजरे करायचे. सावरकर भाषणं द्यायचे, जहाल ब्रिटनमधली परिस्थिती काय आहे हे सांगणारी पत्र लिहायचे आणि ते भारतात पाठवायचे. आणि अशा सगळ्या मार्गांनी मग ती छुप्या पद्धतीने पिस्तूल पाठवणं भारतीय क्रांतिकारकांच्या हातात, छुप्या पद्धतीने बॉम्ब मॅन्युअल्स म्हणजे बॉम्ब तयार करण्याची कृती पाठवणं, ही सगळी कामं ह्या अभिनव भारतने केली. बरं, यांचा डबल एजंट असायचे. म्हणजे आपल्याला जे आज थ्रिल असतं ना सिनेमा बघताना की डबल एजंट असतो एखादा माणूस, ते डबल एजंट असायचे. म्हणजे यांचे स्कॉटलंड यार्ड पोलीसमध्ये देखील गुप्तहेर असायचे जे सावरकरांना बातम्या द्यायचे. किंवा सावरकरांचे असे काही गुप्तहेर होते की सावरकर सांगतील तेवढीच बातमी द्यायचे आणि त्यांना दुसऱ्याच मार्गाला लावायचे आणि मग मूळ काम जे सावरकर आणि त्यांचे सहकारी करायचे. अच्छा, असा सगळा इतिहास आहे. खरं तर सावरकरांचे विचार मी असं ऑब्झर्व केलंय की अजून दक्षिण भारत किंवा नॉर्थ ईस्ट इंडिया इथं खूप म्हणजे पोहोचलेलेच नाही आहेत. बरोबर. कारण की त्यांचं जे वाङ्मय, त्यांनी जे लिहिलेले साहित्य आहे ते मराठीत असल्यामुळे हो, आणि कोणी ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन भाषांतर करण्याचं कोणी आतापर्यंत पुढाकार न घेतल्यामुळे हो, ते महाराष्ट्रीयन आणि थोडे बहुत गुजराती लोकांमध्येच त्यांचे विचार सीमित राहिलेले आहेत. हो. रेस्ट ऑफ द इंडियामध्ये म्हणजे उरलेल्या भारतामध्ये मी असं म्हणजे माझं असं ऑब्झर्वेशन आहे की लोकांना त्रयस्थ पार्टीकडून त्यांचे विचार कळलेले आहेत. हो, म्हणजे ते डायरेक्ट मराठी पुस्तक तर वाचू नाही शकत. बरोबर. एका व्यक्तीने जेव्हा सांगतो की अरे यांचे विचार असे आहेत, हो, मग ते फिल्टर होऊन त्यांच्याकडे ते विचार येतात. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे अजून समज गैरसमजचा फाटा फुटतो. हो हो. नाही, सावरकरांचं साहित्य हे खंड स्वरूपात प्रभात प्रकाशननी प्रकाशित केलं होतं. पण योग्य तो प्रचार हा सर्व देशभर व्हायला पाहिजे सावरकरांच्या विचारांचा. आणि माझ्या मते त्या म्हणजे इंग्रजी भाषेपेक्षा तिथल्या स्थानिक भाषांमध्ये जर हे साहित्य अनुवादित होऊन उपलब्ध झालं तर त्याचा परिणाम होईल. आता तुम्ही स्वतः भाषांतर करत आहात इंग्लिशमध्ये आणि भारतातल्या बहुसंख्य भागात इंग्लिश ही भाषा समजते. पण त्याचबरोबर जर एखादी मल्याळम सारखी म्हणजे इथनं सुदूर असलेल्या प्रदेशातली जर भाषा निवडली, बरोबर, मल्याळम मध्ये जर साहित्य त्यांचं आणलं गेलं, बरोबर, तर ते उपयोगात जास्त पडेल, त्याचा प्रभाव पडेल. सावरकरांचं हिंदुत्व काय होतं हे नेमकं समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आता सांगायला आनंद वाटतो की कन्नडा भाषेत समग्र सावरकरांचे जे 10 खंड आहेत त्यापैकी 6 खंडांचा अनुवाद झालेला आहे. अरे वा. हा, त्याचा मागच्या वर्षीच 6व्या खंडाचं प्रकाशन होतं आणि BL संतोष यांच्यासारखा ज्ञानी पुढारी तिथे लाभला होता आम्हाला. त्यांच्या हस्ते हे झालेलं आहे. आणि अजून आता त्या 4 राहिलेल्या खंडांचं भाषांतर लवकर होईल. त्यामुळे कन्नडामध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये सावरकर याविषयी प्रचंड प्रेम आहे, जागृती झालेली आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला, सांगतो तुम्हाला, की मागच्या वर्षी आपल्याला माहिती आहे, त्याच्या मागच्या वर्षी की सावरकरांवर हल्ले केले होते काँग्रेसच्या मंडळींनी, शाब्दिक हल्ले केले होते. त्यांचं फ्लेक्स लावलं होतं तेही फाडून टाकण्यात आलं होतं. त्याचा प्रतिशोध म्हणून कर्नाटकमधल्या प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपती बरोबर सावरकरांची प्रतिमा लावली गेली. अच्छा. म्हणजे 1-2 ठिकाणी नाही, ही संख्या हजारांच्या घरात आहे. संपूर्ण कर्नाटकात हा उपक्रम राबवला गेला. ओके. म्हणजे एखादा महापुरुष असतो त्याला भाषेचं, प्रांताचं हे बंधन नसतं, फक्त आपण त्याला योग्य पद्धतीने पोहोचवलं पाहिजे. खरंच आहे. आपल्याला कधी व्यावसायिक जीवनात सावरकर या आडनावाचा त्रास झालाय का? अजिबात नाही. अच्छा. आतापर्यंत मला अजिबात त्रास झालेला नाही. आणि का व्हावा? बरोबर. म्हणजे लोक फेसबुकवर ट्रोल करतात ती गोष्ट वेगळी, पण ते काहीच लोक आहेत ना. बाकीच्या सगळ्यांचा म्हणजे सावरकरांना बघण्याचा दृष्टिकोन हा आदरयुक्त आहे. बरोबर आहे. कुठलाही महापुरुष असू त्याचे वंशज हे आजही भारतीय लोक त्यांच्याकडे आदरानेच बघतात. त्यांना कुठलाही त्रास नाही. आपण लोकतंत्र स्वीकारलेल्या देशात राहतो, बरोबर की नाही? मग गांधींच्या नातवांना सन्मान मिळतो तसं सावरकरांच्या नातवांनाही काही त्रास होत नाही. मग ते कोणाच्याही कुठल्याही महापुरुषाच्या वंशजांच्या बाबतीत नसावं
आणि ते नाहीये हे मला जाणवतं आणि ही चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही राजकारणात उतराल का? समाजकारणात उतरेन, राजकारणात नाही. कारण मग मला माझी स्वतःची मतं आहेत, ती मला माझ्या पद्धतीने मांडता येतील. कुठल्याही पक्षाचं जर ओझं मी माझ्या डोक्यावर घेतलं तर त्यांची नियमावली मला ती पाळावी लागेल. आणि कुठल्याही म्हणजे पक्षात जाण्याचा हेतू हाच असतो की त्याची ध्येय धोरणं तुम्हाला पटतायत आणि त्यांच्याप्रमाणे तुम्हाला वागायची इच्छा आहे तर तुम्ही त्या पक्षात जा. बरोबर. अन्यथा तुम्ही स्वतंत्र आहात ना. आणि असे अनेक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत जी हिंदुत्ववादी विचारधारा त्यांच्या कार्यातून ते दाखवून देत असतात. ते कुठल्याही पक्षाचे नाहीत. मोठे मोठे व्यक्ती, जे साईदेवक आहे, नंतर विष्णुशंकर जैन आहेत, त्यांचे वडील आहेत, हे वकील, हे विधिज्ञ मंडळी आहेत मोठी मोठी, आनंद रंगनाथन आहेत. ही मोठी मोठी व्यक्ती ही त्यांच्या कामाने मोठी झालीत. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आहेत, कुठल्याही पक्षाशी निगडीत नाहीत, पण ते त्यांचं हिंदू जागृतीचं काम करत आहेत, समाजसेवेचं काम करत आहेत. मोठी मोठी मंडळी आहेत. त्यांना जशी आवश्यकता वाटली नाही तशी मलाही वाटत नाही. खरं तर वीर सावरकरांवर बोलण्यासाठी एवढे वेगवेगळे विषय आणि अंग आहेत, ते आपण एका पॉडकास्टमध्ये करू नाही शकत. वेळेअभावी आम्हाला हा पॉडकास्ट इथं संपवावा लागतोय. आणि तुम्ही एवढा मौल्यवान वेळ दिला त्यासाठी ट्विक टीम तर्फे मी आपले आभार मानतो. आज मला ट्विक मराठी तुमच्या वाहिनीने इथे आमंत्रित केलं आणि अनेक प्रकारचे विषय या ट्विगमध्ये हाताळले जातात. तर ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत, ज्याची सामान्य जनतेला माहिती नसते, त्या गोष्टी तुम्ही आम्हाला दाखवता. तर उदाहरण द्यायचं झालं तर आता द्वारकेबद्दल तुम्ही जी ऐतिहासिक माहिती दिली त्याचं सांगू शकेन की सामान्य माणसाला ही माहिती नसते. आणि जसं आपण बोललो की पाठ्यपुस्तकात ही माहिती मिळणार नाही. तर पूर्वी एक शब्द असायचा वार्ताहर, म्हणजे आता ज्याला पत्रकार म्हणतात ना त्याला वार्ताहर म्हणायचे. तो वार्ता हरण करणार म्हणतात त्याला, वार्ता चोरून आणायचा तो. तर हे पत्रकार वेगळे, ते फक्त भिंतीवर लिहून दाखवतील तुम्हाला. त्या भिंतीच्या पलीकडे काय आहे त्याची माहिती तुम्ही देता. आणि अशीच माहिती तुम्ही जगासमोर आणावी. ते कुठल्याही माध्यमातून आणावी, मराठी, इंग्लिश, कुठल्याही भाषेतून, सगळ्या भाषेतून आणावी. यासाठी मी तुम्हाला आधी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही ही माहिती सारखी आमच्यासमोर आणत असता. खूप खूप धन्यवाद सर. थँक्स अ लॉट. धन्यवाद.